मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आज आपण आवर्जून आपल्या राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश सरांचं देवी सरांचं आज आपण व्याख्यान ठेवलेलं आहे अभ्यास मंडळाच्या निमित्तानं. आज खरं तर तुम्हाला सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो सुरुवातीला, आणि कामगार दिनाचंही शुभेच्छा देतो. गणेश नारायण देवी, जिल्हा पुणे, भोर या ठिकाणी शिक्षण भोर आणि सांगलीमध्ये झालेलं आहे. मित्रांनो, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केल्या महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांना आणि देशातल्या तरुणांना त्यांनी आव्हान केलं होतं की मी लग्न करताना जात धर्माच्या पलीकडे जाऊन मी विचार करेल आणि लग्न करेल. हे आव्हान दिल्यानंतर देशभरातल्या हजारो तरुण त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देत होते आणि त्यांनी असं सांगितलं होतं की रोज किमान 100 लोकांनी जरी होकार दिला तरच मी अन्न ग्रहण करेल, पाणी ग्रहण करेल. तर मित्रांनो, प्रत्येक दिवसाच्या आधीच त्यांच्या आव्हानाला भरभरून प्रतिसाद मिळाला होतं आणि राष्ट्र सेवा दलाचं काम वेगानं सुरू झालं. गणेश देवी सर हे बडोद्यामध्ये, कोल्हापूरमध्ये विविध ठिकाणी प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. जगभरात जे पेन नावाची संस्था आहे त्या संस्थेचे ते प्रमुख पैकी एक आहेत आणि जगभरातलं पुण्यामध्ये 2-3 वर्षापूर्वी मोठं संमेलन भरलं होतं पेनचं. त्या संमेलनात मलाही सहभागी होता आलं. तर साहित्यिकांचं हे मोठं संमेलन झालं होतं पुण्यामध्ये. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली, 100च्या वर त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत आणि ते सर्व इंग्रजी भाषेत आहेत. त्यांचं मराठीतलं एक पुस्तक आहे वानप्रस्थ म्हणून 2006 साली प्रकाशित झालेलं. याला खूप पुरस्कार मिळाले. साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना जसा मिळाला तसंच त्यांना त्यांच्या भाषाच्या कार्यासाठी, भाषाच्या संशोधनासाठी त्यांना पद्मश्री हा सन्मान देखील भारत सरकारने दिलेला आहे. विशेष म्हणजे त्यांचं जे काम जगभरामध्ये ओळखलं जातं ते म्हणजे आदिवासी सांस्कृतिक संवर्धनासाठी भाषा संशोधन केंद्र आणि प्रकाशन केंद्र त्यांनी सुरू केलं होतं. शैक्षणिक प्रगतीसाठी आदिवासी अकादमी सुरू केली होती, त्यांनी स्थापन केली होती. आर्थिक विकासासाठी अनेक ठिकाणी त्यांनी ग्रामविकास केंद्राची स्थापना केली. हे झालं आपल्याला गुजरात आणि महाराष्ट्राचं दिसतंय, परंतु हिमाचल प्रदेशामध्ये सुद्धा तिथल्या पर्यावरणाच्या सुरक्षतेसाठी हिमलोक इन्स्टिट्यूट नावाची संस्था त्यांनी स्थापन केली होती. मित्रांनो, आदिवासी संस्था जी स्थापन केली होती ती आदिवासी संस्था मोठी झाल्यानंतर गणेश सरांनी, देवी सरांनी ती आदिवासींच्या ताब्यात देऊन कलबुर्गी सरांची हत्या झाल्यानंतर एक वैचारिक भूमिका घेऊन ते पुन्हा इकडे आलेले आहेत आणि या कामाला पुन्हा त्यांनी सुरुवात केलं. मित्रांनो, गणेश सर हे जगप्रसिद्ध भाषातज्ञ आहेत आणि आपल्या राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आम्हाला अतिशय आनंद होतो की लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या सर्वांसोबत गणेश सरांनी संवाद साधण्याला होकार दिला आणि आमच्या धडपडीला प्रोत्साहन दिलं. मी माननीय गणेश देवी सरांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या सर्वांच्या वतीने आणि सरांना विनंती करतो की सर आज आपल्या सोबत संवाद करतील. सरांना विनंती करतो की सर आपण सुरू करावं संवादाला. या कोरोनाच्या तडाख्यात सापडलेल्या देशातील माझ्या सगळ्या मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओच्या द्वारा नमस्कार करतो. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल असं मानतो. तुम्ही आज मला बोलण्यासाठी सांगितलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो. आजचा दिवस फार महत्वाचा आहे. 1 मे हा महाराष्ट्रासाठी आपल्या राज्य स्थापनेचा दिवस आहे. जगासाठी हा दिवस कामगारांचा दिवस, मे डे, कामगार अधिकाराचा दिवस म्हणून आहे. हा दिवस 30 एप्रिल नंतर येतो. 30 एप्रिल या वर्षी हिटलरनी आत्महत्या केली
त्याला 75 वर्ष पुरी झाली तो दिवस. एप्रिलच्या शेवटच्या 8-10 दिवसामध्ये अनेक स्फूर्तिदायक संस्मरण आपल्याला करायला लागतात. ते आपलं भाग्य. या वर्षी आपण हिटलरचं स्मरण अशासाठी करतोय की जगामध्ये फॅसिझम होता आणि त्या फॅसिझमचा एकदा पराभव झाला होता आणि तसा तो पुन्हा होऊ शकतो ही खात्री त्या स्मृतीमुळे आपल्याला मिळते. तर हे असे दिवस थोडेसे भारावलेले दिवस, पवित्र दिवस आहेत. आणि या दिवसांच्या मध्ये काही लांब पल्ल्याचा विचार करणं, आपल्यापासून थोडस दूर जाऊन स्वतःकडे बघणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी 60 वर्ष फक्त सेलिब्रेट करायची महाराष्ट्राची, त्यापेक्षा महाराष्ट्राच्या स्वला गेल्या 6 दशकामध्ये काय काय टप्पे दिसले, त्याचा प्रवास काय काय झाला, ह्याच्यावर विचार करावा असं ठरवलं. महाराष्ट्राच्या राज्याची स्वप्न ही थेट 17व्या शतकापर्यंत जातात. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्याची स्थापना करायची प्रेरणा दिलेली आहे. त्यांच्या जीवन कार्यातून जे उज्ज्वल कार्य निर्माण झालं त्याने आपण सतत सदैव भारावलेलो असतो आणि भारावलेले राहू इतकं दैदिप्यमान कार्य त्यांनी आपल्यासाठी केलं होतं. त्याच्यामुळे महाराष्ट्रातली कुठलीही व्यक्ती स्वराज्य ह्या कल्पनेसाठी नेहमी आसुसलेली असती, आतुरलेली असती. जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा या राज्यांची रचना वेगळी होती. कारण 16व्या शतकामध्ये, 17व्या शतकाच्या सुरुवातीला 1600 साली इंग्रज जेव्हा इथं आले आणि नंतर हळूहळू इंग्रजांनी या देशावर आपला पगडा बसवला, त्यावेळेस त्यांनी राज्याची व्यवस्था, राज्यांची व्यवस्था त्यांच्या दळणवळणाच्या सोयीनुसार केलेली होती. आणि त्यामुळे बॉम्बे प्रेसिडेन्सी, मद्रास प्रेसिडेन्सी, सेंट्रल इंडिया, बंगाल अशा प्रकारे राज्य होते. जेव्हा इंग्रज देश सोडून गेले तेव्हा संस्थानिकांना विलीन करून घेण्यामध्ये अनेक प्रकारचे तह करारनामे करायला लागले आणि त्यामुळे राज्यांच्या नक्की सीमारेषा बांधणं हे 1947, 48, 49, 50, 51, 52 या 5 वर्षात कुणालाही शक्य झालं नसतं. ते शक्य नव्हतं. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आपल्याच महाराष्ट्राच्या सीमेवर नाशिकच्या उत्तरेला डांग नावाचा जिल्हा आहे. आता हा डांग जिल्हा कधीही इंग्रजांच्या बरोबर करार करून इंग्रजांना शरण गेलेला नव्हता. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर डांग जिल्ह्याचं काय करायचं हा प्रश्न भारत सरकारलाही पडलेला होता, स्वातंत्र्यानंतरच्या सरकारला पडला होता. आणि म्हणून सरकारने तिथल्या राजांना यथावत राज्यपदी सुरू ठेवलं आणि तो जिल्हा आपल्या भारत देशातला एक इंग्रजांच्याकडून न मिळालेला पण भारतात सामील झालेला असं एक बेट अशा स्वरूपात शिल्लक ठेवला. अशा अनेक गुंतागुंतीचे कायदेशीर प्रश्न ट्रिटीजना धरून, तह करारनाम्यांना धरून निघालेले प्रश्न होते. आणि 1947 ते 1952 ह्या 5 वर्षांच्या मध्ये या प्रश्नांना तोंड देत देत सरदार वल्लभभाई पटेलांच्या दूरदृष्टीपणामुळे आपला देश एकत्र आला. पण राज्य ही जवळपास इंग्रजांनी ज्या स्थितीत भारताला सोडलं होतं त्या स्थितीत होती. 1952 साली पहिल्यांदा भारताच्या राज्यांची पुनर्रचना करावी या विषयाला तोंड फुटलं. त्याचं असं झालं की जेव्हा कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, संविधान समिती, जेव्हा संविधान कौन्सिल जेव्हा भेटत होतं त्या 4 वर्षांच्या मध्ये म्हणजे 1946, 47, 48, 49च्या नोव्हेंबरमध्ये राज्यघटना पूर्णपणे आकार घेऊन आपल्या समोर आली आणि जानेवारी 50 मध्ये आपण ती स्वीकारली. ही सगळ्या गोष्टी सगळ्यांनाच माहिती आहे. या 4 वर्षांच्या मध्ये भाषांच्या प्रश्नावर फार जोरदार चर्चा झाली.
जवळपास प्रत्येक मीटिंगमध्ये, प्रत्येक बैठकीमध्ये या प्रश्नावर उग्र स्वरूपात चर्चा होत होती की भारताची भाषा कुठली असावी, कुठल्या कुठल्या भाषा भारताच्या अधिकृत भाषा असाव्या. या सगळ्या चर्चेच्या अंती राज्यघटनेमध्ये कुठलाही निर्णायक असा ठराव भाषांच्या प्रश्नावर होऊ शकला नाही. म्हणून राज्यघटनेमध्ये भाषांच्यासाठी 8वं परिशिष्ट मिळालं आणि त्यात 14 भाषांचा समावेश करण्यात आला, ज्या भाषांना लिखित रूप होतं. त्याच्या आधी पार्श्वभूमीमध्ये 1917 साली पहिल्यांदा ॲनी बेझंट यांनी काँग्रेसच्या वार्षिक बैठकीमध्ये ठराव मांडला होता की भाषावार प्रांतरचना जर झाली तर फार चांगलं होईल. तो ठराव त्यावेळेस काँग्रेसनी स्वीकारला नव्हता. पण 10 वर्षांनंतर 1926 किंवा 27 मध्ये मोतीलाल नेहरूंनी हा ठराव पुन्हा एकदा मांडला आणि काँग्रेसने तो स्वीकारला आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर भाषावार प्रांतरचना करण्यात येईल अशा प्रकारचा विचार काँग्रेसमध्ये रुळला. हा विचार देश स्वतंत्र झाल्यानंतर प्रत्यक्षात आणण्यासाठी 1952 पर्यंत योग्य परिस्थिती नव्हतीच, कारण संस्थानांचं विलिनीकरण हैदराबादच्या विलिनीकरणापर्यंत सुरू होत. 1952 मध्ये पहिल्यांदा तेलुगू भाषिक लोकांनी अत्यंत उग्र आंदोलनं केली आणि पोट्टू श्रीरामालू यांचा अनेक दिवसांच्या उपोषणानंतर मृत्यू झाला आणि तेलुगू भाषेसाठी स्वतंत्र राज्य द्यायचं ठरलं. महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक अशा अनेक भाषिक लोकांची त्या आधीच्या मुंबई प्रांत रचनेमुळं कुचंबणा होत होती आणि मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र व्हावा आणि तो मुंबईसह व्हावा ही मागणी जोराने उचलून धरली आणि त्यासाठी आंदोलनं करण्यात आली. 104 जणांना त्यात हुतात्म्य पत्करायला लागलं, गोळीबार झाले, लाठीचार्ज झाला, अनेक सभा संमेलनं झाली, अनेक चांगले नेते त्यात उदयाला आले महाराष्ट्रात. ह्या सगळ्या प्रकरणासंबंधी महाराष्ट्राचे महामंथन हा लालजी पेंडसे यांचा ग्रंथ आपल्याला फार उपयोगी पडेल, लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केलेला आहे, तो जरूर वाचा. 1952 साली जरी तेलुगूसाठी राज्याची मागणी पुढे आली असली तरीही भाषावार प्रांत रचना करण्याची तयारी दिल्ली सरकारने अजूनही ठेवली नव्हती. 1955 मध्ये भाषावार पुनर्प्रांत रचना कमिशन नेमण्यात आलं. एस.जी. बर्वेंना त्यासाठी रशियात पाठवण्यात आलं. रशियामध्ये भाषांचा प्रश्न तिथल्या सरकारने कसा हँडल केलेला आहे, सोडवलेला आहे, हे निरीक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आणि 1956 पासून भाषावार प्रांत रचना कमिशनचं काम सुरू झालं. 1960 मध्ये फार मोठ्या आणि तेजस्वी आंदोलनानंतर महाराष्ट्राला मुंबईसह राज्य बनवण्यात आलं. अर्थात त्यात काही दुःखाचे भाग असे होते की डांग जिल्हा महाराष्ट्रात असायला पाहिजे होता, पण मोरारजीभाई देसाईंच्या आग्रहाखातर तो गुजरातला जोडला गेला. निपाणी बेळगाव 1960 साली जेव्हा महाराष्ट्राला राज्याचा दर्जा मिळाला त्यात महाराष्ट्रात नवीन नेतृत्व निर्माण झालं होतं आणि महाराष्ट्राची तरुण पिढी फार आशेने या घटनेकडे बघत होती. त्याला आज 6 दशकं लोटली आहेत आणि या 6 दशकामध्ये महाराष्ट्रात जी परिवर्तनं आली त्या परिवर्तनामध्ये महाराष्ट्राच्या स्वत्वामध्येही फार मोठं परिवर्तन आलेलं आहे. 1960 मध्ये महाराष्ट्राचा स्व म्हणजे भूभागाला जोडलेला बेळगाव निपाणी डांग जिल्हा यांच्यासाठी तळमळणारा असा स्व होता.
त्यावेळेस महाराष्ट्रामधले शहरी भाग काय रे? फार थोडा होता, ते वरती तिने बिल्ड ग्रामीण भाग फार मोठ्या प्रमाणावर होता, जो देशात इतरत्रही तसाच होता. 1960चं दशक आणि 1970चं दशक हे महाराष्ट्रातल्या एकापाठोपाठ एक आलेल्या सरकारांनी महाराष्ट्रात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर चांगल्या रीतीने उपयोगात आणलं. अर्थात महाराष्ट्राला वैचारिक परंपरा होती. अजूनही त्या 60-70च्या दशकामध्ये शिक्षण क्षेत्रासाठी काम केलेल्या रथी महारथींची स्मृती आपल्या बरोबर होती. भाऊराव पाटील अजूनही आपल्या जवळच होते. डॉक्टर आंबेडकर हे आपल्यातून गेले असले तरी त्यांची स्मृती अगदीच आपल्या समोर ताजी होती. अनेक सामाजिक कार्यात फार हिरिहिरीनी समाजासाठी हितासाठी काम केलेल्या महान व्यक्ती महाराष्ट्रावर छत्रसावली धरून त्याही वेळेस उभ्या होत्या. या 20 वर्षामध्ये महाराष्ट्रात शिक्षणाबरोबर सगळ्यात मोठा क्रांतिकारक बदल जो झाला तो म्हणजे सहकार चळवळीची फार जबरदस्त सुरुवात झाली आणि प्रगती झाली. सहकारी चळवळीने महाराष्ट्रातल्या ग्रामीण विभागातल्या नागरिकांना नवी ऍस्पिरेशन्स दिली आणि ही फार महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या दृष्टीने फार महत्वाची गोष्ट होती. महाराष्ट्रात 1950-60 मध्ये कोकणातून आलेल्या लोकांची मनी ऑर्डर इकॉनॉमी सुरू असायची, पण आपण जर 1970च्या दशकामध्ये आलो तरी मनी ऑर्डर इकॉनॉमी बंद होऊन जवळपास खेड्यातून शहराकडे निघालेले शिक्षणासाठीचे ऍस्पिरेशनल तरुण दिसायला लागले. आणि ह्या 2 दशकामध्ये महाराष्ट्राने स्वातंत्र्यापूर्वीचा महाराष्ट्र आणि स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्र हा फार महत्वाचा लांब पल्ल्याचा मार्ग फार यशस्वी रीतीने प्रवास यशस्वी रीतीने पुरा पाडला. 1980चं जे दशक महाराष्ट्रात आहे ते महाराष्ट्रातल्या कामगार चळवळीचं अखेरचं महत्वाचं दशक असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरही कामगार चळवळी महाराष्ट्रात होत्या, पण ज्या रीतीने ज्या कमिटमेंटनी कामगार चळवळी चालल्या होत्या, त्या ध्येयवादाने चालल्या होत्या, त्यात फार मोठं परिवर्तन झालेलं दिसतं. 1960, 70 आणि 80 या 3 दशकामध्ये महाराष्ट्राने देशाला दिलेल्या सगळ्यात महत्वाच्या 3 गोष्टी म्हणजे एक सिनेमामध्ये भारताला जगभर महत्वाचं स्थान देण्यासाठी महाराष्ट्राचा जो वाटा आहे त्याची तुलना इतर कुठल्याही सिनेमाशी होऊ शकत नाही. आपल्या सत्यजित रे झाले नाही ती गोष्ट खरी आहे, पण मुंबईने भारताच्या सिनेमा क्षेत्रामुळं जगभर सिनेमामध्ये जे योगदान दिले ते फार लक्षणीय आहे. आणि ते होण्यासाठी मुंबईमध्ये सिनेमाला जे उत्तेजन मिळालं ते भारतातल्या संपूर्ण तरुण पिढीच्या परिवर्तनाला जबाबदार असा एक घटक म्हणून आपण सामाजिक इतिहासात बघू शकतो. दुसरी गोष्ट महाराष्ट्राने देशाला दिली ती म्हणजे क्रिकेट. 1950 आणि 60 मध्ये केवळ रेडिओवर क्रिकेट मॅच ऐकत असणारे भारतीय 1980च्या दशकामध्ये टेलिव्हिजनला क्रिकेटसाठी चिकटून बसायला लागले आणि त्यात मुंबईचा आणि एकूण महाराष्ट्राचा वाटा फार मोठा आहे. आणि तरुणांना अशा प्रकारे क्रिकेट हा एक सेक्युलर खेळ आहे, त्या धर्माचा जातीचा विचार होत नाही आणि त्याचं स्वागत संपूर्ण समाजात होत असतं. त्याच्यामुळे क्रिकेटचं सामाजिक परिवर्तनातलं जे योगदान आहे ते फार महत्वाचं आहे. आणि अशा प्रकारच्या गोष्टींमुळेच बऱ्याच वेळा समाजात प्रबोधनापेक्षाही अशाच प्रकारच्या गोष्टींमुळे बऱ्याच वेळा समाजात परिवर्तन होत असतं. त्याची नोंद आपण घ्यायला पाहिजे. पण याही पेक्षा तिसरी महत्वाची गोष्ट जी महाराष्ट्राने केली
आणि ती म्हणजे महाराष्ट्राने इंडस्ट्री आणि कॉमर्स या दोन क्षेत्रांच्या मध्ये भारतात अव्वल नंबर शिक्षण क्षेत्रामध्ये 1980 नंतर बराच फरक दिसायला लागला. माझ्या हातात एक आता पुस्तक आहे एज्युकेशनल डेटा बँक आणि यात 80 आणि 90 या 2 दशकांच्या मध्ये देशातल्या शिक्षण क्षेत्रात काय फरक झाला याची इत्थंभूत माहिती आहे. यात मी अगदीच थोडक्यात पण थोडी आकडेवारी सांगू इच्छितो की 1990च्या दशकामध्ये मुंबईमध्ये सुरुवातीला 141 कॉलेजेस होती. ती वाढत 191 आणि 188 आणि 488 पर्यंत जाऊन पोहोचली. पण त्याच वेळेला गोंदिया किंवा भंडारा किंवा गडचिरोली यांच्यात 0 कॉलेजेस होती आणि ती वाढत जाऊन कशी बशी 23 ला पोहोचली. मी ही आकडेवारी अशासाठी सांगतोय जेव्हा महाराष्ट्राचं मुंबई शहर हे ड्रायव्हिंग इंजिन बनलं आणि मुंबई बरोबर पुणे, ठाणे, नाशिक ही औद्योगिक क्षेत्र बनली, शिक्षणाची माहेरघर म्हणतो आपण किंवा सासर म्हणूया, कारण खेड्यातून शिक्षणासाठी मुलं मुली जात होते, ही शहरं बनली. त्यावेळेस महाराष्ट्रातल्या आदिवासी आणि अत्यंत दूरच्या क्षेत्रांच्या गावांकडं आपलं कमालीचं दुर्लक्ष झालं. मला आठवतंय 1990च्या शतकाच्या सुरुवातीला अमरावती जिल्ह्यातून एक प्रत्येकाला बेचैन करणारी अशी बातमी यायला लागली आणि ती बातमी होती की कोरकू नावाच्या आदिवासी जमातीतील बरीच तरुण मुलं मुली अचानक मरायला लागले. हे काय गूढ आहे हे समजण्यासाठी त्यावेळच्या महाराष्ट्र सरकारने एक डॉक्टरची समिती नेमली होती आणि त्या समितीने शेवटी असा निर्णय काढला की हे सिकल सेल नावाच्या जेनेटिक रोगामुळे मरतात, भूकमारीमुळे नाही. पण ही आपल्याला लज्जास्पद गोष्ट होती की आपले आदिवासी सिकल सेलनी मरतात. डॉक्टर काटे पुण्याचे, त्यांनी शहादा तालुक्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये बरंच काम याच्यावर केलं आणि त्यांनी असा निष्कर्ष काढला की जवळपास 33% आदिवासी सिकल सेलचे शिकारी आहेत. सिकल सेल म्हणजे ज्यांची लाल रक्तपेशी तुटली जाते आणि त्या रक्ताचा प्रवाह त्यामुळं थांबतो आणि एखादा माणूस, एखादी व्यक्ती अचानक कुठलेही कारण न समजता मरून जाते. 33% आदिवासी सिकल सेलनी ग्रस्त. दूरच्या जिल्ह्यांच्या मध्ये कॉलेज नसणं, उद्योगधंदे एका बाजूला वाढत चाललेत आणि सेबी किंवा स्टॉक मार्केटची निर्मिती होणं 1990च्या दशकामध्ये आणि त्यावेळेस शेतीकडं पाण्याचं दुर्लक्ष होणं. 1990च्या दशकामध्ये सुद्धा ज्या शेतांना 12 महिने पाणी मिळतं, इरिगेटेड शेती, ही महाराष्ट्रात फार लक्षणीय संख्येमध्ये नव्हती, टक्केवारीमध्ये नव्हती. हेही आपण आपल्या स्वकडं दुर्लक्ष केल्याचं एक मोठं लक्षण होतं. 2000च्या पहिल्या दशकामध्ये महाराष्ट्राने बॉम्बे प्लॅन जवळपास विसरून गेल्यासारखं वर्तन सुरू केलं आणि 2000च्या पहिल्या दशकामध्ये 2K च्या दशकामध्ये महाराष्ट्राने शिक्षण क्षेत्र आणि आरोग्य क्षेत्र हे वाऱ्यावर सोडून दिले. शिक्षण क्षेत्रामध्ये राजकीय वर्गाला, राजकीय पुढाऱ्यांना, सगळ्या पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांना त्यांनी खुलं मैदान सोडलं आणि ज्याप्रमाणे मध्ययुगामध्ये मंदिर स्वतःची मालमत्ता करायचे आणि जनतेला नंतर नडायचे, त्याप्रमाणे राजकीय वर्गातल्या प्रत्येक व्यक्तीने त्याचा गैरफायदा घेत
मुलांच्या शिकण्याच्या ऍस्पिरेशनचा गैरफायदा घेत आपापली शैक्षणिक एम्पायर्स उभी केली आणि त्यातून अतोनात फायदा मिळवला. सहकारी क्षेत्रामध्ये अशाच प्रकारे एम्पायर्स बांधली गेली आणि या शिक्षण आणि सहकारी क्षेत्राच्या पैशातून महाराष्ट्राचं सार्वजनिक जीवन हे बरबटलेलं, करप्शननी दडपलेलं आणि एकंदरीत जातवाद पुन्हा स्वीकार्त झालेला असं झालं. गेल्या 60 वर्षामध्ये महाराष्ट्राची राज्य म्हणून सुरुवात झाली त्यावेळेस राज्यासाठी बलिदान देणारे लोक होते. आत्ता राज्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये राज्य आपल्याला काय देऊ शकेल, आपण राज्याकडून काय लुबाडू शकू याचा विचार करणारी लोक समाजावर अधिपत्य करत आहेत. महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यपूर्वी गोखलेंच्या पासून, शाहूंच्या पासून, फुलेंच्या पासून आंबेडकरांपर्यंत प्रगतिशील विचार विकसत होते. 1980च्या दशकापर्यंत हा विचार तरुण पिढीला आकर्षित करत होता. एक गाव एक पाणवठा अशी चळवळ त्यावेळेस होऊ शकत होती. युक्रांत, राष्ट्रसेवा दल यांची कामं आयडियालिझममुळे, आदर्शवादामुळे सुरू होती. पण 1990, 2000 ते 2010 या दशकांच्या मध्ये हा आदर्शवाद संपूर्णपणे कुठेतरी दडून बसलेला, घाबरून बसलेला, पळून गेलेला दिसतो आणि ह्या राज्यामध्ये हर्षद मेहता सारखी व्यक्ती वर येऊ लागते. महाराष्ट्राच्या स्वमध्ये पहिल्यांदा राज्य बनणे हे स्वप्न होतं. त्यानंतर शिक्षण घेऊन चांगला व्यवसाय करून इतरांनाही शिकवणारे तरुण बनणं हे स्वप्न होतं. परंतु गेल्या 20 वर्षामध्ये ग्लोबलायझेशनच्या तडाख्यात महाराष्ट्रातली शहरं ही स्वतःला विसरलेली, रात्री झोपू न शकणारी, ज्याला इन्सोमनिया म्हणतात, हा एक प्रकारचा रोग आहे, अशा रोगट मानसिकतेची शहरं बनली आणि महाराष्ट्रातली खेडी ही अवदशेमध्ये शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष झालेल्या महाराष्ट्राची खेडी, दुष्काळाची आणि पाण्याशिवायची खेडी, सोयी नसलेली खेडी बनत गेली. महाराष्ट्राच्या 60 वर्षाच्या प्रवासात आपल्यासाठी शिकण्यासारख्या काही गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी की जेव्हा स्वसाठी संघर्ष होतो तेव्हा आदर्शवाद असेल तरच तो संघर्ष समाजाला उपयोगी पडतो. आदर्शवादाशिवायचा स्वचा संघर्ष हा केवळ स्वतःला उपयोगी पडतो पण समाजासाठी तो घातक असतो. महाराष्ट्रात आज जिथं 1960 मध्ये युनिव्हर्सिटी म्हटलं की केवळ राजाबाई टॉवर किंवा गणेश खिंड अशीच आठवण यायची, जिथं केवळ हाताच्या बोटावर मोजण्या एवढी विद्यापीठ होती, तिथं जवळपास छोटी मोठी विद्यापीठं आणि मोठ्या शिक्षण संस्था धरून 600 पेक्षा जास्त युनिव्हर्सिटीज महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राची आजची लोकसंख्या जर लक्षात घेतली आणि केवळ तरुण पिढीचा विचार केला तर महाराष्ट्रात प्रोडक्टिव्ह एज मधले 8 करोड अशा व्यक्ती आहेत. महाराष्ट्रात प्रयोगशील शेती करणाऱ्यांची संख्या पुष्कळ आहे. यशस्वी रीतीने प्रयोगशील शेती करणाऱ्यांची पुष्कळ संख्या आहे. महाराष्ट्रात खेळ, क्रीडा यात मनापासून रस घेणारे फार मोठ्या संख्येने आहेत. महाराष्ट्रात संगीत, नाटक, कला, सिनेमा यात जगाच्या इतर कुठल्याही संगीत, नाटक, कला, सिनेमाला तोडीस तोड देणारे असे अनेक मोठ्या प्रमाणावर आहेत. महाराष्ट्रात वैज्ञानिक संस्था फार चांगल्या आहेत आणि त्यात आजही चांगले एक्सपर्ट्स, शास्त्रज्ञ काम करत आहेत.
महाराष्ट्रात डेडिकेटेड डॉक्टर्स आहेत. महाराष्ट्रात समाजात एकता राहावी आणि जातपात नाहीशी व्हावी यासाठी काम करणारी सेवाभावी संस्था आहे. ह्या सगळ्यांना मिळून आपण महाराष्ट्राची इकॉनॉमी जर मानलं आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन महाराष्ट्राची पुढची वाटचाल ठरवली तर गेल्या 60 वर्षात आपण शिकलेल्या लेसन्सचा उपयोग करून महाराष्ट्राला आपण खरोखर उज्ज्वल स्थानावर नेऊ शकू. आपण बघितलंय की गेल्या 60 वर्षामध्ये महाराष्ट्रातली एकही व्यक्ती पंतप्रधान होऊ शकली नाही. महाराष्ट्रातली एक व्यक्ती राष्ट्रपती झाली ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. पण महाराष्ट्राचा देशावर जो प्रभाव हवा तो तेवढ्या प्रमाणात नाहीये हे आपण बघितलंय. आणि याचं कारण जर इतिहासाचा सूक्ष्मपणे अभ्यास केला तर आपल्या ध्यानात येईल की आपलं जातीसाठीच अत्यंतिक प्रेम, महाराष्ट्रात जातीचे वाडे जे बनलेले आहेत आणि जातीला धरूनच जे राजकारण सुरू आहे आणि जातीला धरूनच प्रत्येक शिक्षण संस्थेमध्ये प्रत्येक उद्योग व्यवसायात लोकांना सामील करून घ्यायचं का त्यात सामील न करून घ्यायचं ठरवलं जात आहे. ही गोष्ट महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक आहे. गेल्या 30 वर्षामध्ये आपण याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. ज्या राज्यामध्ये 5-5, 10-10 लाखाचे जातीचे मोर्चे निघतात त्या राज्यातल्या लोकांनी शर्मेनी मान खाली घालायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जात पात आणि धर्म याच्या पलीकडे जाऊन राज्याची कल्पना, स्वराज्याची कल्पना केली होती. आपल्या दुर्दैवाने महाराष्ट्रातच अशी एक प्रचंड मोठी झालेली सुजलेली संस्था आहे जी पुन्हा एकदा मनुस्मृतीला उजाळा देण्याचं काम करते, पुन्हा एकदा हिंदू मुस्लिमांना एकमेकापासून वेगळं पाडायचं काम करते, पुन्हा एकदा ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर या जातींच्या मध्ये तेढ लावून द्यायचा प्रयत्न करते. आपण सगळ्यांनी अशा संस्थांना नाकारून पुन्हा एकदा छत्रपतींची स्मृती, शाहूंचं स्मरण, फुल्यांची आरती पुन्हा एकदा ओवाळणे, आंबेडकरांना पुन्हा एकदा नमस्कार करणे ही कामं करून आपण आपला समाज एकत्र आणण्याचं काम करायला पाहिजे. आणि या समाजामध्ये महाराष्ट्राचा म्हणजे केवळ महाराष्ट्रात जन्मलेला किंवा मराठा किंवा ब्राह्मण किंवा कुणबी असं न मानता जो महाराष्ट्रात आहे, बिहार मधून आलेला, आसाम मधून आलेला, त्रिपुरा मधून आलेला, केरळ मधून आलेला, हे सगळे महाराष्ट्राचे आहेत. या सगळ्यांचा समावेश करून आपल्याला नव्या महाराष्ट्र, पॉप्युलर महाराष्ट्र, समावेशी महाराष्ट्र, प्रगतिशील महाराष्ट्र आणि युनायटेड एक असलेला महाराष्ट्र अशी कल्पना करायला पाहिजे. आणि ज्या बॉम्बे प्लॅननी देशाला प्रगतीचा नकाशा दिला होता अशा पुन्हा एकदा नव्या बॉम्बे प्लॅन 2 ची कल्पना करून आपण तो महाराष्ट्रासाठी राबवायला पाहिजे. मी एकदा माननीय शरद पवार यांना भेटलो होतो आणि त्यांनाही मी कल्पना सांगितली, त्यांना ही कल्पना पटली असं म्हणाले. पण ही कल्पना आपण सगळ्यांनी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी राबायला पाहिजे. आता माझ्या समोर महाराष्ट्रासाठी शत्रू म्हणजे महाराष्ट्राची शेजारची राज्य दिसत नाहीये. मला महाराष्ट्रासमोरचा शत्रू म्हणजे पाकिस्तान किंवा बांगलादेश किंवा चीन दिसत नाही. मला महाराष्ट्राचा शत्रू नंबर 1 म्हणजे जात व्यवस्था वाटते. जोपर्यंत आपण जात व्यवस्था महाराष्ट्रात तोडू शकत नाही तोपर्यंत न महाराष्ट्राचं हित होईल, न देशाचं हित होईल, न जगाचं हित. पण जर महाराष्ट्र जात व्यवस्था तोडू शकला आणि सगळ्यांना एकत्र आणू शकला तर महाराष्ट्र हा जगातलं अत्यंत उत्कृष्ट राज्य होऊ शकेल. मी साहित्य क्षेत्रातला आहे, मी जाणून बुजून साहित्याविषयी फार कमी बोललो, पण मी जाता जाता एवढं सांगू इच्छितो की मराठी भाषेमध्ये जे साहित्य निर्माण झालंय ते इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, रशियन, स्पॅनिश या कुठल्याही भाषेमध्ये निर्माण झालेल्या साहित्याच्या इतकंच सक्षम बलवान साहित्य. महाराष्ट्रातला स्त्री मुक्तीचा लढा
दुर्दैवाने तो आजही आपल्याला चालवायला लागतोय, पण तो इतक्याच क्षमतेचा आहे जो अमेरिकेतला किंवा फ्रान्स मधला स्त्री मुक्तीचा लढा होता. महाराष्ट्रामधला जात विरोधचा लढा हा अमेरिकेत वर्णभेदाच्या लढ्यासमोर वर्णभेदासमोर लढल्या गेलेल्या लढ्या इतकाच ताकदवान आहे. अशा सगळ्या ताकदी आपल्या महाराष्ट्रात आहेत. मला फार स्वतःला आनंद वाटतो, मी अभिमान शब्द टाळतो, मला स्वतःला आनंद वाटतो की माझा जन्म महाराष्ट्रात झाला. मी ज्या नदीमध्ये पोहायला शिकलो ती नदी महाराष्ट्रात उगम पावती, महाराष्ट्रात वाहती. ज्या मातीत मी वाढलो ती महाराष्ट्राची माती आहे. ज्या भाषेत मी शिकलो ती भाषा महाराष्ट्राने निर्माण केलेली. या सगळ्यामध्ये, या भाषेमध्ये, या पाण्यामध्ये, या मातीमध्ये फार मोठी क्षमता आहे. आणि ती क्षमता कशी विकसित करायची या विषयीचे विचार आपल्या पूर्वसुरीने आपल्याला दिलेले आहेत. पण आपल्या दुर्दैवाने आपल्याला जर स्मृतिभ्रंश झाला, अमनेसिया झाला आणि आपण धृतराष्ट्रासारखे डोळे बंद करूनच महाराष्ट्राकडे बघायचं ठरवलं, तर पूर्वसुरी, महाराष्ट्राची माती, महाराष्ट्राचं पाणी, महाराष्ट्रातले दगड आणि काटे हे आपल्याला मदत करू शकणार नाही. महाराष्ट्राच्या 6 दशकाच्या स्वत्वाकडे बघत असताना मला हे जाणवतंय की इथं सगळी केमिकल्स आहेत, सगळी तयारी, सगळी पूर्वतयारी, फक्त आपल्याला करणं, कृती करणं बाकी आहे. केल्याने होत आहे रे, अधिक केलेच पाहिजे. आणि म्हणून येत्या 60 वर्षामध्ये महाराष्ट्राला आपण आपल्या देशासाठी आणि जगासाठी महान बनवण्याचं प्रत्येक कृत्य करायला पाहिजे. आणि ते समाजाच्या एकतेतून येईल, ते शास्त्रीय पद्धतीने विचार करण्यातून येईल, ते तार्किक दृष्ट्या आपण जर जगत राहिलो तर येईल. आंधळी भक्ती, खोटा अभिमान, उगीच मोठ्या मोठ्या गोष्टी सोडून आपण स्वतःकडे थोडासा कमीपणा घेऊन स्वतःच्या चुका पुन्हा एकदा बघून आपण नव्याने इतिहास जर मांडला तर हे सगळं शक्य होईल. या 1 मेच्या दिवशी जो कामगारांचा दिवस आहे, जो फॅसिझमच्या विरुद्धच्या लढाईच्या विजयाचा दिवस आहे, जो महाराष्ट्राच्या आणि गुजरातच्या निर्मितीचा दिवस आहे, या दिवशी मी तुमच्यापैकी प्रत्येकाला शुभेच्छा पाठवतो. कोरोनाच्या लढाईमध्ये आपण जिंकू, पण ही लढाई सामाजिक अंतराची नाहीये, शारीरिक अंतराची आहे. आपल्याला सामाजिक अंतराच्या विरुद्ध पण लढायला लागणार आहे. कोरोना शब्द हा लॅटिन भाषेतला आहे. कोरोना म्हणजे मुकुट. पहिल्या शतकामध्ये लॅटिन भाषेमध्ये कोरोना शब्द ताज किंवा मुकुट किंवा राजा या अर्थाने वापरला गेला. कोरोना म्हणजे राजा. तर आपली कोरोना समोरची जी लढाई आहे ती आपण एकजुटीने राहिलो, सामाजिक अंतर कमी करत राहिलो, शारीरिक योग्य अंतर ठेवत राहिलो तर आपण जिंकू शकू अशी मला खात्री आहे. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्याकडून शुभेच्छा. आणि या टेक्नॉलॉजीच्या अडथळ्यासह तुम्ही मला सहन करत ऐकत राहिला त्याबद्दल धन्यवाद. एवढं बोलून मला जे सांगायचं होतं ते मी पुरी करतो. धन्यवाद सर. आता काही लोकांचे जे प्रश्न माझ्याकडे आलेत ते मी एक एक तुम्हाला विचारतो. जरूर. त्यातला पहिला प्रश्न असा आलेला आहे की भाषा व प्रांतरचना ही जातीयवादीच नाही का, ज्यामुळे अस्मितेचे प्रश्न निर्माण झालेत? भाषा ही एखाद्या समाजाला बांधून ठेवणारी अदृश्य, म्हणजे जी डोळ्याला दिसत नाही पण कानाला ऐकू येते, म्हणजे इनटँजिबल अशी सामाजिक व्यूहरचना असती. आणि भाषेमध्ये जातीची बीज नसतात. जगात कितीतरी अशा भाषा आहेत ज्या भाषा बोलणारी लोक जात व्यवस्था पाळत नाहीत, मानत नाहीत, कल्पनाही करत नाहीत. उदाहरणार्थ रशियन भाषा,
फ्रेंच भाषा, अनेक उदाहरणं आपण देऊ शकतो. आदिवासींच्या भाषा. भाषावार प्रांतरचना करण्यामागचा हेतू प्रशासन हे सामान्यातल्या सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचावं हा हेतू होता. म्हणजे धुळे किंवा जळगाव तिथल्या खेड्यातल्या माणसाला मुंबईतला आपला मंत्री काय विचार करतो हे समजावं, म्हणून तो विचार त्याच भाषेत असेल तर चांगलं होईल, या दृष्टीने भाषावार प्रांतरचना केली होती. एक विचार करा, युरोपमधला राष्ट्रवाद जो होता, जो इटली आणि फ्रान्स मध्ये निर्माण झाला, त्या राष्ट्रवादात एक राष्ट्र एक भाषा अशी स्लोगन होती. एक राष्ट्र एक भाषा, एक रेस, एकाच वंशावळीतले लोक. आपल्या देशामध्ये अनेक भाषा असलेला देश हे तत्व स्वीकारलं गेलं आणि आपण नशीबवान आहोत की आपल्या राज्यघटनेने बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा एकदा शिर झुकून वंदन करावं असं वाटतं. त्यासाठी आपल्या राज्यघटनेने अनेक भाषा असलेला देश ही कल्पना केली, ही जगात एकमेव अद्वितीय अशी कल्पना आहे. 14 भाषा सुरुवातीला 8व्या परिशिष्टात होत्या, आता 22 आहेत. भाषावार प्रांतरचना करून ऍडमिनिस्ट्रेशन सोपं व्हावं ही मुळात कल्पना होती. भाषा ही जातीशी संबंधित नसती, भाषा ही विचारांच्या विस्तृत व्यूहाशी संबंधित असते. जातीचा आणि भाषेत संबंध, जातीचा संबंध लग्नाशी असतो. एकाच प्रकारच्या लोकांची लग्न करत राहण्याची सक्ती ही जात व्यवस्थेची सगळ्यात मोठी खूण. भाषेत तसा काही प्रकार होत नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी काय करायला लागेल? मला एक सांगा, हा प्रश्न विचारला असेल की अभिजात दर्जा जर मराठीला मिळाला तर मराठी बोलणाऱ्या माणसाला काय मिळेल? तर त्याचं उत्तर आहे, म्हणजे मी अभिजात दर्जा मिळण्यासाठी काय करायला लागेल याचं उत्तर देतो, पण मी हा प्रश्न मांडतो. माझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की प्रत्येक मराठी माणसाला फार अभिमान वाटायला लागेल आपल्या भाषेविषयी. पण महाराष्ट्राला अभिजात दर्जा जर मिळवायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये जात व्यवस्थेविरुद्ध लढणं, सामाजिक एकता, समानता निर्माण करणे हे जरूर आहे. आपल्याला अभिजात दर्जा मिळून थोडासा खोटा अभिमान होऊ शकेल, मी मराठी भाषेवर जीवापाड प्रेम करतो, आणि तरी मी हे म्हणतोय, क्लासिकल लँग्वेज हा शब्द युरोपमध्ये 19व्या शतकामध्ये लॅटिन आणि ग्रीक भाषांसाठी वापरात आला होता आणि त्या शब्दाचा अर्थ होता मेलेल्या भाषा, वापरात नसलेल्या मेलेल्या भाषा, ज्या भाषांच्या मध्ये पुष्कळ ज्ञान होतं. त्याला क्लासिकल असं नाव देण्यात आलं, कारण क्लासिकल आणि मॉडर्न हे त्यांचे इतिहासाचे, कालाचे विभाग करण्याचे 2 शब्द होते. अलीकडचा म्हणजे मॉडर्न आणि जुना म्हणजे क्लासिकल. इंग्रजांनी संस्कृत भाषेचं वर्णन करताना क्लासिकल असा शब्द वापरला, कारण संस्कृत भाषा तोपर्यंत या देशात मरून गेलेली होती, वापरात नव्हती. नंतर आपल्याला असं वाटायला लागलं की संस्कृत भाषा ही सुद्धा 8व्या परिशिष्टात घालायला पाहिजे, कारण ती जर घातली नाही तर काही लोक दुखावले जातील, आणि ती कशी तरी करून 8व्या परिशिष्टात घुसडण्यात आली. त्याच्या समोर तमिळियन भाषिकांनी प्रचंड आक्रोश केला, कारण तमिळ भाषेचा इतिहास भारतामध्ये संस्कृत भाषेपेक्षा पण जुना आहे, ही वस्तुस्थिती आहे. ते म्हणाले की संस्कृतला क्लासिकल स्टेटस दिली तर तमिळला का नाही? अर्थात त्याचं कारण होतं तमिळ ही अजूनही बोलली जाती, ती अजून मेलेली नाही. मग त्यांनी एक मधला मार्ग काढला, त्यांनी जुन्या तमिळला क्लासिकल स्टेटस नाव दिलं, म्हणजे टोलकापियम 2ऱ्या शतकाच्या आधीची तमिळ म्हणजे क्लासिकल आणि नंतरची म्हणजे आधुनिक. आता संस्कृतला क्लासिकलचा दर्जा मिळाला, तमिळला मिळाला, नंतर मग इतर भाषा पण ही मागणी करायला लागली. मग हळूहळू काश्मीरी भाषेला काश्मीरचा प्रश्न सुरू होता आणि काश्मीरी पंडितांना खुश करायला पाहिजे म्हणून त्यांना तो दर्जा देण्यात आला. नंतर मग ओरिसाच्या लोकांनी
त्या खात्यामधल्या लोकांना चक्क पैसे चारून जुन्या ओरिया भाषेसाठी तो दर्जा मिळवून घेतला. आपण मराठीला क्लासिकल दर्जा मिळाला पाहिजे हे म्हणतोय, ही मला आवडतं, पण तो नाही मिळाला तर त्याच्यामुळे व्याकुळ होण्याची गरज नाही. जोपर्यंत मराठी भाषेतला तुकाराम जिवंत आहे तोपर्यंत मराठी जगातल्या सर्वश्रेष्ठ भाषांच्या पैकी एक भाषा आहे असंच गृहीत धरलं जाईल. तुकाराम हा शेक्सपियरच्या तोडीचा लेखक आहे, किंबहुना काकांवर जास्त असं मी मानतो. त्याच्यामुळे आपली भाषा समृद्ध आहे, आपली भाषा सगळ्यांना समजती. मराठी कोकणापासून ते वराडपर्यंत सगळेजण मराठी जे भाषा बोलतात त्याला मराठी म्हणून बोलतात. हे आपलं एक सद्भाग्य आहे. मला वाटतं त्यात आनंद मानायला पाहिजे. जर क्लासिकल स्टेटस केंद्र सरकारने मराठीला दिलं तर ते 1000 कोटी वगैरेची ग्रँट देतात, पण त्या ग्रँटचं काय होईल हे तुम्हाला मला माहिती आहे. त्यात काही मुठभर लोक काही नवीन बिल्डिंग बांधून तिथं काहीतरी न उपयोगी पडणारा रिसर्च करत राहतील. त्यापेक्षा मराठी शाळा जगवणं हे जास्त महत्वाचं आहे. मराठी शाळांचा आग्रह धरणं, त्या शाळांना क्वालिटी मिळेल अशा प्रकारची कामं आपण स्वैच्छिक रीतीने करणं. सेवा दलाचा एक फार मोठा उपक्रम आहे की आयडियालिस्टिक ज्या आदर्शवादी शाळा आहेत त्यांना पुनर्जीवित करायचं आणि त्यात मराठी शाळांना अगदी सगळ्यात प्राधान्य देऊन हा कार्यक्रम राबवायचं मी ठरवलं. महाराष्ट्रातल्या जर सेवा दल जर महाराष्ट्रातल्या 500 शाळांना पुनर्जीवित करू शकलं तर ज्या एस.एम. जोशींनी जसं स्वतंत्र महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेऊन सेवा दलाचा हिस्सा दिला होता, तसाच आपल्या काळात सेवा दलाचा महाराष्ट्रासाठीचं योगदान ठरू शकेल असं मी मानतो. झालं माझं. हो. पुढचा प्रश्न आहे की जर महाराष्ट्राची रचना ही भाषावर झालेली आहे तर आजच्या काळात परप्रांतीयांनी पण मराठी भाषा वापरायलाच पाहिजे, हा आग्रह योग्य आहे का आणि तो धरायला पाहिजे का? ज्या वेळेस भाषावर प्रांतरचना झाली त्यावेळेस लक्षात घ्या की स्कूटर नावाची गोष्ट आपल्या देशात नव्हती. मी सायकल चालवायचो 1950च्या दशकामध्ये आणि बऱ्याच वेळा बैलगाडीतही जायला लागायचं. टांगे होते आणि एसटीच्या बसेस होत्या आणि काही थोड्या जणांच्याकडे मोटारी होत्या, गाड्या. एखाद्या गावात जर एखाद्याकडे गाडी असेल तर लोक गोळका करून बघायची गाडी कशी आली, गाडी कशी गेली, हँडल मारून फिरून गाडी सुरू करायची, कसरत करायला लागायची. दळणवळणाची साधनं त्यावेळेस नव्हती. 1960 नंतर भारत चीन युद्धानंतर आपल्या देशाने ऑटो सेक्टरकडे फार गंभीरपणाने लक्ष द्यायचं ठरवलं आणि दळणवळणाची जास्त साधनं जेव्हा निर्माण झाली तेव्हा एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये स्थलांतराचं प्रमाण वाढलं. आपण जर 1960चा स्थलांतराचा आकडा आणि आजचा 2020चा आकडा बघितला तर त्या 2020 मध्ये स्थलांतराचं प्रमाण फार फार मोठ्या प्रमाणावर टक्केवारी जवळजवळ 35 ते 36% भारतीय म्हणजे 40 कोटी भारतीय कायमचे स्थलांतरित असतात, परमनंटली मायग्रेटरी स्थितीमध्ये आहेत. आता जे कोरोनामुळे जे कामगारांची स्थिती झाली तर त्यांची संख्या किती होती कामगारांची हे आपल्या ध्यानात आलं असेल. अशामुळं जी मोठी शहरं झाली आहेत त्यात जे उद्योगधंदे किंवा व्यवसाय आहेत त्यांची सप्लाय चेन ही नेहमीच स्थलांतरित लोकांच्यावर आधारित असती आणि असे लोक वेगवेगळ्या भाषा घेऊन अशा शहरामध्ये येत असतात. दिल्लीमध्ये 160 जिवंत भाषा बोलल्या जातात. मुंबईमध्ये जवळपास 300 वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोकांचे समूह आहेत आणि माझ्या मते हे सगळे मुंबईकर आहेत, हे सगळे महाराष्ट्राचे आहेत. आणि अशा वेळेला मी गेल्या वर्षी एक लेख लिहून हा विचार पुढे मांडला होता आणि अनेक सरकारांच्याकडे मी तो मांडण्याचा प्रयत्न करतोय, राज्य सरकारांच्याकडे, की शिक्षण पॉलिसी जी आहे, धोरण जे आहे शिक्षणाचं, त्यात राज्यासाठीच एक शिक्षण धोरण, पण फार मोठ्या शहरांच्यासाठी मल्टीलिंग्वल स्पेस
गृहीत धरून शिक्षणाचं धोरण करायला पाहिजे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, म्हणजे मी काय म्हणतोय ते नीट पटेल, समजेल. चंदीगड ही युनियन टेरिटरी आहे आणि ती राज्य नाहीये, पण केंद्रशासित प्रदेश आहे. पण त्याचबरोबर ती पंजाबची राजधानी आणि हरियाणाची राजधानी. म्हणजे चंदीगड ही 2 वेगवेगळी फंक्शन्स करतं. एक ती केंद्रशासित प्रदेश म्हणून वावरते, तसं दिल्ली पण केंद्रशासित प्रदेश, छोटस राज्य, अर्ध राज्य म्हणून वावरतं. आणि त्याच वेळेस दुसऱ्या कुठल्या तरी राज्याची ती राजधानी. मुंबई सारखं शहर आता मल्टीलिंग्वल स्पेस, बहुभाषिक प्रदेश म्हणून शिक्षणाच्या धोरणासाठी ओळखला जायला पाहिजे, ज्याच्यामुळं मुंबईमध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मुलांना त्यांच्या मातृभाषांचं शिक्षण घेण्याची संधी मिळेल. यात मराठीचा आग्रह आपण जर धरला तर त्या मुलांचं नुकसान होईल, आणि त्या मुलांचं नुकसान झालं तर आपले धंदे, व्यवसाय, उद्योग यांचं नुकसान होईल, आणि महाराष्ट्रात नुकसान झाल्यामुळं मग आपल्या सगळ्या मुलांचं नुकसान होईल. त्याच्यामुळे दुष्टचक्र आहे, त्यात पडू नये. त्याचबरोबर महाराष्ट्रात 1960 साली जी राहणारी लोक होती त्यातले फार थोडे कर्नाटकमध्ये, तमिळनाडूमध्ये, तेलंगणामध्ये, गुजरातमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये काम करत होते. आज मराठी बोलणारी व्यक्ती भारतातल्या सगळ्या युनियन टेरिटरीज मध्ये आणि सगळ्या राज्यांच्या मध्ये काम करताना दिसते. इतकंच नाही तर मराठी बोलणारी लोक जगातल्या साधारणपणे 45 देशांच्या मध्ये मोठ्या संख्येवर आहेत. फक्त इंग्लंड किंवा अमेरिका किंवा कॅनडा किंवा ऑस्ट्रेलिया नाही, 45 देशांच्या मध्ये. मी कोलोन नावाच्या शहरात गेलो होतो जर्मनीमध्ये, आणि तिथल्या लोकांनी मला मोठ्या आनंदाने, अभिमानाने त्यांच्या रेडिओ स्टेशनवर नेऊन मराठीत चाललेला रेडिओ कार्यक्रम दाखवला. त्यांनी मला सांगितलं की आम्ही कोलोन ही त्यावेळेस बॉन शहराच्या जवळ, जर्मनीच्या त्यावेळच्या राजधानीच्या जवळ असलेल्या शहरामध्ये ते म्हणाले आम्ही या शहराला मल्टीलिंग्वल सिटी म्हणून मानतो, आणि म्हणून 13 भारतीय भाषांच्या मध्ये आम्ही रेडिओ कार्यक्रम देतो. मला त्यांचं ते धोरण योग्य वाटलं. आपण अशा प्रकारे लवचिकता दाखवून आपल्या शाळेच्या धोरणाकडे, भाषेच्या धोरणाकडे, शिक्षणाच्या धोरणाकडे पुन्हा एकदा पाहायला शिकायला पाहिजे. आपण जर खोटा अभिमान, आंधळा अभिमान जर भाषेचा किंवा राज्याचा ठेवला तर त्यात आपल्या भाषेचं हित नाही आणि राज्याचं हित नाही असं मला वाटतं. कदाचित मी जे म्हणतो ते काही जणांना आवडणार नाही, पण मला प्रामाणिकपणाने असं वाटतं, निस्वार्थीपणाने असं वाटतं, म्हणून मी आपल्या समोर हे विचार मांडतो. धन्यवाद. पुढचा प्रश्न आहे की धर्माधिष्ठित राजकारण आणि जातीय व्यवस्था हे दोन्हीला धक्का देण्यासाठी तरुणांनी काय करायला पाहिजे? जाती व्यवस्थेला धक्का देण्यासाठी आंतरजातीय लग्न या प्रथेला जितकी चालना देता येईल, जितकं प्रोत्साहन देता येईल तितकं द्यायला पाहिजे. कारण जात ही दुर्दैवाने जन्माबरोबर चिकटलेली घाणेरडी वस्तू. धर्म हा थोडासा वेगळा प्रकार आहे, तो जातीसारखा नाहीये. धर्म बदलण्याची आजादी आपल्या राज्यघटनेने पण आपल्याला दिलेली आहे. पण धार्मिक लोकांना, धर्माला धरून लोकांना एकत्र आणण्यात येतं. ते नेहमी निवडणुका समोर येतात तेव्हा. जेव्हा निवडणुका नसतात आणि आपण एखाद्या क्रॉफर्ड मार्केट किंवा कुठल्या तरी फुले मंडईमध्ये जातो, त्यावेळेस आपण तुमचा धर्म कुठला, आमचा धर्म कुठला असा विचारही कर. आपण आर्थिक स्पेसमध्ये, आर्थिक व्यवहारांच्या स्थलांच्या मध्ये धर्म विसरून एकत्र येत असतो. पण जेव्हा निवडणुका येतात, राजकारणामुळं धर्माधर्मात फूट पाडली जाते. जातीचा प्रकार हा निवडणुकांशी जोडलेला असला तरी सुद्धा तो कुटुंबातही जास्त स्थिर झालेला प्रकार. म्हणून
धर्माधर्मांच्यातलं वैमनस्य कमी करण्यासाठी एक प्रकारे काम करायला लागेल, आणि जाती जातीमधलं वैमनस्य कमी करण्यासाठी, गैरविश्वास कमी करण्यासाठी वेगळ्या प्रकारे काम करायला लागेल. धर्माधर्मातलं वैमनस्य कमी करण्यासाठी सर्व धर्माची प्रॅक्टिस जिथं असेल अशी मंदिरं, अशी अनेक धार्मिक स्थळे असतात. बाबा बुडणगिरी आहे कर्नाटकमध्ये. फार पूर्वीच्या काळी शिर्डीचे साईबाबा होते, ते सगळ्यांना ऍडमिट करायचे. आता त्याचं व्यावसायिक स्वरूप झालेलं आहे. अजमेरचा जो दर्गा आहे तिथं सगळ्या धर्माचे लोक जातात, आजही जातात. मिरजेच्या उर्सामध्ये सगळ्या धर्माचे लोक येतात. एकमेकाच्या धर्माचे धर्मग्रंथ वाचणे, त्याच्यावर चर्चा. धर्म लपवून धर्माधर्मातला राग आणि अविश्वास कमी होणार नाही. उलट धर्म समजावल्यामुळं, सगळे धर्म सगळ्यांना समजावल्यामुळं तो अविश्वास कमी होईल. कारण शेवटी सगळ्या धर्मांच्या मध्ये एकच गोष्ट सांगितलेली आहे की तुम्ही चांगलं राहा, दुसऱ्या कोणाचं वाईट करू नका. जातीचा प्रश्न वेगळा आहे, आणि जाती या लग्नांच्यावर आधारित आहेत, आणि लग्न ज्यांची होतात ते इकॉनॉमिकली आणि बायोलॉजिकली प्रोडक्टिव्ह लोक असतात. त्याच्यामुळं तो एक आर्थिक प्रश्न बनतो. स्त्री ही दुर्दैवाने आपल्या जमिनीची रिप्लेसमेंट झालेली आहे. वुमन हॅज बिकम ए स्पेस फॉर प्रोडक्शन, इकॉनॉमिक प्रोडक्शन. तर लग्नासाठी एक प्रकारची मोहीम करायला लागेल, तरुणांना समजवायला लागेल. 18 ते 25 किंवा 30 या वयोगटातल्या नागरिकांच्या बरोबर काम करायला लागेल. आणि धर्मासाठी हे जास्त सार्वत्रिक, जास्त वेगळ्या रीतीने काम करायला लागेल. त्यामध्ये वेगळ्या विदर्भाचा प्रश्न हा किती योग्य आहे किंवा संयुक्तिक आहे? कसला प्रश्न? वेगळा विदर्भ, विदर्भाची जी वेगळ्या विदर्भाच्या राज्याची मागणी चाललेली आहे, हे कितपत संयुक्तिक आहे? विदर्भाची मागणी ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे देशात 26 छोट्या छोट्या राज्यांची मागणी सुरू आहे. तुम्हाला आठवत असेल काही महिन्यापूर्वी मिस्टर नरेंद्र मोदी आसामला गेले आणि त्यांनी बोडो विद्यार्थ्यांच्या बरोबर एक समझोता केला अशी बातमी येत होती. तर बोडो तरुणांनी वेगळ्या राज्यासाठी आसाममध्ये मागणी केलेली आहे. गुजरातमध्ये कच्छ साठी, कारण कच्छची भाषा वेगळी आहे, कच्छी भाषा आहे, गुजराती भाषा नाहीये, त्यांनी राज्यासाठी मागणी केलेली आहे. कर्नाटकमध्ये हैदराबाद कर्नाटक आणि उत्तर कर्नाटक अशा वेगळ्या राज्यांची मागणी सुरू आहे. असे प्रत्येक मोठ्या राज्यामध्ये छोट्या राज्यांची मागणी सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये कमीत कमी 4 राज्यांची मागणी सुरू आहे. बिहारमध्ये एका राज्याची मागणी सुरू आहे. ओरिसामध्ये कौशल साठीची मागणी सुरू आहे. आणि तुम्हाला कदाचित माहित असेलच, पण कदाचित नसेल तर मी सांगतो की RSS चा एक विभाग या छोट्या राज्यांच्या मागणीसाठी अत्यंत मोठ्या प्रमाणावर कार्यक्षम आहे. ते छुप्या रीतीने, यात मी त्यातल्या अनेक लोकांना भेटलेलो आहे, त्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे वेगवेगळ्या भाषांच्या संदर्भात, म्हणून मी थोड्याशा इनवर्डनेसनी विश्वासाने सांगू शकतो. त्यांच्या मते जर राज्य छोटी छोटी झाली तर लोकांना नियंत्रणात ठेवणं हे जास्त चांगल्या रीतीने जमू शकेल, आणि म्हणून राज्य तोडणे आणि छोटी छोटी राज्य करणे यात त्यांना इंटरेस्ट आहे. आपण जर छोट्या राज्याच्या मागणीसाठी जे लोक संघर्षरत आहेत, जे संघर्षात आहेत, त्यांच्या बरोबर जर बसून बोलणी केली आणि त्यांना हे राज्य छोटं का असावं, कशासाठी असावं, हे जर नीट विचारलं आणि समजून घेतलं, आणि त्यांना ते छोटे असल्यामुळे केवळ मार्जिनवरच ठेवायचं राजकारणामध्ये, हे धोरण बदललं, थोडी लवचिकता त्यात आणली, आणि त्यांना आपण जर सामावून
सामावून घेणे म्हणजे गिळून टाकणे नाही, सामावून घेणे म्हणजे स्वीकारणे. एखाद्या कुटुंबात सगळ्यात कमकुवत असलेल्या मुलाला आई वडील जास्तीत जास्त लक्ष देतात, त्याप्रमाणे त्यांच्याकडे जर आपण त्यांच्या शैक्षणिक, शेतीसाठी, उद्योगांसाठी, तरुणांसाठी, स्पोर्ट्ससाठी जर आपण कार्यरत राहिलो, आपण जर काम केलं, तर या मागण्या मागं पडतील. माझं असं म्हणणं नाही की देशातल्या सगळ्या राज्यांना एकत्र करून एकच राज्य करावं. प्रशासनासाठी वेगवेगळी राज्य असणं जरूर आहे. वेगवेगळ्या भाषांसाठी वेगवेगळे राज्यांचे पोटविभाग करणंही जरूर आहे. पण बाल्कनायझेशन ही जी क्रिया आहे, राज्याचे तुकडे करणे, ही क्रिया एकदा सुरू झाली तर इतिहासाच्या प्रत्येक पुस्तकात आपल्याला दिसून येते ती प्रक्रिया बंद करताना बराच काळ निघून जातो आणि त्यात रक्तपात फार होत असतो. म्हणून विदर्भाला फर्स्ट रेट इज्जत मिळावी या मी मताचा आहे. म्हणजे समजा असं झालं काल्पनिक रीतीने की या राज्याला विदर्भ असं नाव द्यायचं ठरलं, तर मी काही त्याला विरोध करणार नाही. विदर्भाला प्रतिष्ठा मिळायला पाहिजे, मराठवाड्याला प्रतिष्ठा मिळायला पाहिजे, त्यांना ह्या महाराष्ट्राविषयी आत्मीयता वाटायला पाहिजे. महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र हा मालक आणि मराठवाडा आणि विदर्भ हे माणूस पुरवठा आणि खनिज पुरवणारे भाग, ही जी वाटणी आहे सध्या ती बदलायला पाहिजे. पण ह्याचा अर्थ असा नाही की यांची वेगळी वेगळी राज्यच व्हायला पाहिजेत. माझ्या आठवणीप्रमाणे छत्तीसगड आणि झारखंड या आदिवासींसाठी जी राज्य बनवण्यात आले, त्याचे अनुभव अपेक्षेपेक्षा फार वेगळे निघालेले. आपण जिथं आहोत तिथंच फेडरल सिस्टीम मध्ये आपली सगळ्यांची प्रगती होईल अशा रीतीने सगळेजण वागू शकतो असा माझा विश्वास आहे. आज अनेक तरुणांच्या समोर रोजगारीचा मुद्दा आहे महाराष्ट्रामध्ये, आणि मग तो अनेकदा परप्रांतीय आणि या पद्धतीने जोडला जातो. तर केवळ फक्त परप्रांतीयांना बाहेर पाठवून हा प्रश्न सुटेल का? वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करावी लागतील. फार उत्कृष्ट प्रश्न तुम्ही विचारला. 1930 मध्ये जर्मनीमध्ये हिटलरनी तिथल्या तरुणांना सांगितलं होतं की इथं जी बेरोजगारी आहे 1930च्या जर्मनीमध्ये, ती ज्यूंच्या मुळे आलेली आहे. ज्यूंना मारून टाकूया. ती कम्युनिस्टांच्या मुळे आलेली आहे, कारण ते तुम्हाला गैरमार्गाला लावतात. त्यांनाही आपण धडा शिकूया. ही जिप्सींच्या मुळे आलेली आहे, त्यांना आपण जर्मनी बाहेर हाकलून देऊया. जेव्हा द्वेषापोटी एखादा तरुण वर्ग एखाद्या कृतीमध्ये उतरतो, तेव्हा त्या द्वेषाचे परिणाम फक्त वाढत्या द्वेषात होतात. आपल्याकडे जी बेरोजगारी आहे, जी कोरोना सुरू व्हायच्या आधी होतीच होती, पण कोरोनाच्या नंतर फार मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून, आपण सगळ्यांनी साखळी बनवून एक आपल्या तरुणांसाठी रिट्रेनिंग, त्यांची जी स्किल्स आहेत ती पुन्हा एकदा बांधणी करायचं फार महत्वाचं काम हातात घ्यायला पाहिजे. मी सेवा दलामध्ये असं ठरवलंय की प्रत्येक शाळा किंवा कॉलेजमध्ये संध्याकाळी अशा प्रकारे स्किल रिबिल्डिंगचे वर्ग चालवावेत. सेवा दलांनी किमान महाराष्ट्रात 1000 असे वर्ग चालवावेत असं मला वाटतं, कारण लाखाच्या संख्येमध्ये बेरोजगार होणार आहे. पण समजा आपण सगळ्या इतर लोकांना जर बाहेर काढायचं ठरवलं, तर सुरुवातीला आपण मराठी न बोलणाऱ्यांना आपण बाहेर काढू, नंतर मग आपण आपल्या जातीत नसलेल्या लोकांना बाहेर काढू, नंतर मग आपल्या लिंगाचे नसतील त्यांना बाहेर काढू, नंतर आपल्या कुटुंबाशी संबंधित नाही अशांना बाहेर काढू. त्याच्या आधी आपण इतर धर्मियांना बाहेर काढून ठेवलं असेल. शेवटी आपल्या घरामध्ये एक स्मशान शिल्लक राहील. लोकांना बाहेर काढून आर्थिक स्थिती सुधारती, या विधानाला काट देणारे अनेक जगातल्या देशांचे अनेक अनुभव आहेत. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मध्ये
आर्थिक प्रगती जेव्हा सुरू होती, आता ती नाहीये, आता घसरगुंडी आहे त्यांची, ती सगळ्यांना एकत्र केल्यामुळे होत होती. महाराष्ट्रामध्ये जेव्हा आर्थिक प्रगती होती 1960 आणि 1970चं दशक मी सांगत होतो, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आत्ताचा तेलंगणा आणि आंध्र तिथून लोक येत होते, कर्नाटक मधून येत होते, आपले सगळे भटके विमुक्त अनेक जागेहून आले होते. पण ते सगळे आपण सगळ्यांना सामावून घेतलं आणि म्हणून आपली प्रगती झाली. आपल्याला अनेक प्रकारची कामं करणारी, अनेक प्रकारे विचार करणारी, अनेक भाषा बोलणारी, अनेक रंगाची, अनेक धर्माची, अनेक वेगवेगळ्या चालीरीतींची माणसं एकत्र करून त्यांच्या बरोबर राहण्याची सवय लागायला पाहिजे. आणि तर मग आपण एक ह्युमॅनिस्टिक असं राज्य तयार करू. आपण बेरोजगारी कमी करण्यासाठी अर्थव्यवस्था सुधारण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. माणसं बाहेर काढून अर्थव्यवस्था सुधारत नाही. माणसं बाहेर काढून अर्थव्यवस्थेला धक्का पोचतो. कारण ती बाहेर काढलेली माणसं काहीतरी कामासाठी, काहीतरी आर्थिक रिलेशन मध्ये इथं आलेली असतात. पुढचा प्रश्न आहे, लोकांना बाहेर काढून बेरोजगारी कमी होणार नाही. बेरोजगारी कमी होईल जर आपण सगळ्यांनी नव्या व्यवसायाकडे आपण वळलो, नवे नवे व्यवसाय काढत राहिलो, नवी नवी काही सोल्युशन्स ह्याच्यावर जर आपण टेक्नॉलॉजीच्या मदतीने काढली तर आपली व्यवस्था सुधारेल. आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातल्या पर्यावरणाकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. कारण पर्यावरण जर सुधारत गेलं तर आर्थिक स्थिरता निर्माण होती, असाही जगातल्या अनेक देशांचा अनुभव आहे. आणि पर्यावरण जितकं खतम होईल तितकी आर्थिक अस्थिरता निर्माण होती. कारण पर्यावरणाचा संबंध हा वातावरणाशी आहे, वातावरणाचा संबंध हवेशी, हवामानाशी, हवामानाचा संबंध पावसाशी, पावसाचा संबंध शेतीतल्या पिकाशी, शेतीच्या पिकाचा संबंध नंतर शहरात काय येतं याच्याशी. हे संपूर्ण एक आपण पर्यावरण, निसर्ग, जमीन या संपूर्ण सायकल मधला, संपूर्ण चक्रातला आपण एक दुवा आहोत. आणि ते दुवे सांधून ठेवणं, जोडून ठेवणं, समजून घेणं, ह्यात आपली आर्थिक विकास करण्याची क्षमता वाढत राहील ही शक्यता असू शकते. अन्यथा कधीही नाही. सांगा. खूप छान प्रश्न लोकांकडनं पण येतात आणि तुमच्याकडनं उत्तर मिळतात. एक राजकीय अंगाने प्रश्न आलाय की आता महाराष्ट्रामध्ये जी महाविकास आघाडीचा प्रयोग चालू आहे ते महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं योग्य पर्याय आहे का? जेव्हा निवडणुका झाल्या त्याआधी, असेंब्लीच्या निवडणुका झाल्या त्याआधी लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. आणि लोकसभेच्या निवडणुकीचे परिणाम काय होते तुम्हाला माहिती. तर अशा पक्षाविरुद्ध की ज्याच्याकडे संपूर्ण सत्ता आहे, जवळपास सगळे एमपीज, खासदार त्यांचेच आहेत, अफाट पैसा आहे आणि भीती दाखवण्याची ताकद आणि भीती दाखवण्याची तयारी आहे, अशा पक्षाच्या विरुद्ध महाराष्ट्रातल्या लोकांनी मतं दिली. हे मॅन्डेट स्वीकारून जर आघाडी निघाली असेल तर ती आघाडी टिकणं, चालणं आणि चालवणं हे महाराष्ट्राचं कर्तव्य आहे. तुम्हाला आठवत असेल की मे 2019 म्हणजे 11 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या. आता त्या फार जुन्या वाटतात. त्यावेळेस जो त्या पक्षाचा एक रोब होता तो आतापर्यंत संपूर्ण वर्ख सगळा उतरून गेलेला आहे. तरी सुद्धा 2019 जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेस देशातले प्रगतिशील, विचारवंत, कार्यवंत आणि जे भरडले गेलेले तसे सगळे लोक हताश झाले होते. त्यांना वाटत होतं शेकडो वर्ष काळोख सुरू राहतोय का काय. आणि नंतर काहीच महिन्यात महाराष्ट्रात निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्राने दाखवून दिलं की हम कर सकते, हम बदल सकते. केवढा मोठा दिलासा महाराष्ट्राने दिला तो आपण विसरता कामा नये. ही आघाडी चालायला पाहिजे, चालवायला पाहिजे
आणि त्याला हर प्रकारे मदत करायला पाहिजे आपण. समजा छोटं मोठं आपलं मनदुख असेल कुठेतरी, काही वेळेला व्यक्तिगत कारणासाठी, काही वेळेला इगोमुळं, काही वेळेला काही तत्वाच्या प्रश्नामुळे, आणि महाराष्ट्रात आपण नेहमी तत्वाच्या प्रश्नावर अडून बसून बऱ्याच वेळेला गुणगशी पडलेलो मोठ्या कामात. तर अशा इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, पेनी वाईज पाऊंड फूल, म्हणजे आणे मोजण्यात हुशार पण रुपये मोजण्यात बुद्धू. आपल्याला ह्या वेळेस पेनीज मोजायच्या नाही, पाऊंड्स मोजायचे. आपल्याला ह्या वेळेस ह्या आघाडीला टिकून राखणं हे आपलं पवित्र कर्तव्य समजून टिकून राखायला पाहिजे. मी त्या आघाडीपैकी कुठल्याही पक्षाचा सभ्य नाहीये हे तुम्हाला मी आधीच सांगून ठेवतो, किंवा राजकारणाशी माझा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नाहीये, पण मी सेवादलाच्या भूमिकेतून आणि भारताच्या हिताच्या भूमिकेतून हे सांगतो की महाराष्ट्राने जो दिलासा दिला देशाला या इलेक्शनमुळे, महाराष्ट्राने जी दिशा दाखवली त्या दिशेवरून आपल्याला, ज्याप्रमाणे 75 वर्षापूर्वी 30 एप्रिलला हिटलरला नामोहरम करता आलं होतं, तसं पुन्हा एकदा जगभर पसरलेल्या फॅसिस्ट ताकदींना नामोहरण करणं शक्य बनू शकेल. त्यामुळं कुठला मंत्री काय म्हणाला, कुठला आमदार काय म्हणाला, कुणी टोपी तिरकी घातली, कुणी, ह्या गोष्टी विसरून जाऊन एक निष्ठेने आपल्याला हे जे भारताचं स्वप्न आहे ते स्वप्न पुढे न्यायला पाहिजे. हे मुक्तीचं स्वप्न आहे, शक्तीचं स्वप्न आहे, सत्याचं स्वप्न आहे, हे समजून आपण त्याच्यावर निष्ठा ठेवून पुढे जायला पाहिजे. राजकारण हे कोर्ट नसतं, राजकारण हे संपूर्ण व्यापारही नसतं. राजकारण हे अनेक हजारो लोकांच्या मानसिकतेशी जोडलेलं आणि भावनांशी जोडलेलं पण सत्य असतं, आणि त्याची समीकरणं वेगळी असतात. त्याच्यामुळे त्या समीकरणाला कोर्टाचा न्याय लावणे आणि व्यापाराचा न्याय लावणे, त्याला त्याच्या भाषेतच आपण समजून पाहावं. मला वाटतंय की ह्या आघाडीला जितकी ताकद आपण देऊ शकू तेवढी द्यायला पाहिजे, आणि ते काम चांगलं करतात असं दिसतंय. जर चुकत असतील तर आपण त्यांना मैत्रीच्या भावनेने समजावून सांगायला पाहिजे, पण त्यांचा पाय ओढून तंगडी घालणं हे काही ठीक होणार नाही, आत्मघाती स्वरूपाचं कृत्य होईल असं मी मानतो. फेसबुकवरनं एक प्रश्न आलेला आहे, वुमन हॅज बिकम अ स्पेस फॉर इकॉनॉमिक प्रोडक्शन. वुमन हॅज बिकम अ स्पेस फॉर इकॉनॉमिक प्रोडक्शन, हा मुद्दा जरा स्पष्ट करून सांगा. मी सांगतो. मी हे वाक्य वापरलं, आणि यात मी खास करून आदिवासींच्याकडं आणि जी माणसं दुर्दैवानी गरिबीच्या दुष्ट चक्रामध्ये, विशेष सायकल मध्ये अडकली गेले, त्यांच्याकडे बघून म्हणतो हे वाक्य मी वापरलं. असं होतं की आदिवासींच्याकडं 19व्या शतकाच्या 6व्या दशकापर्यंत जमिनी होत्या, जमिनीची मालकी होती. 1860 मध्ये इंग्रज सरकारने त्यांची जमिनीची मालकी काढून इंग्लंडच्या राणीकडे, म्हणजे सोवरीनकडे, त्यांच्या राजा किंवा राणीकडे दिली, आणि त्याला सोवरीन डोमेन बनवलं. ही जमिनीची मालकी गेल्यानंतर आदिवासी लोक त्याच जमिनीवर दंड देऊन शेती करतात. त्यांना दरवर्षी दंड द्यायला लागतो, फाईन द्यायला लागतो, त्यात ते शेती करतात. पण त्या जमिनीत ते विहिरी खणू शकले, त्याच्यामुळे इरिगेटेड जमीन नव्हती, आणि एका सीझन मध्ये त्यांना पीक घ्यायला लागायचं. आपल्या देशात 2 सीझन मध्ये 2 वेगळी पीक घेण्याची पद्धत गेल्या 7-8 हजार वर्षापासून चालत आलेली, की ते 2 पिकं घेऊ शकत नव्हते, एका पिकावर त्यांना चालवायला लागायचं. जमिनीचं उत्पन्न कमी झालं, जमिनीतून येणारं उत्पन्न कमी झालं, आणि मग अशा वेळेस आदिवासी, तुम्हाला माहितीच आहे की लग्नासाठी सगळा खर्च स्वतः करतात, आई बापाकडून घेत, आणि मुलगा मुलीला हुंडा देतो त्यांच्यात. तर मुलगा जेव्हा आदिवासी मुलीला हुंडा देतो त्यावेळेस त्याला जमिनीत उत्पन्न नसल्यामुळं कर्ज काढायला लागायला. आणि 19व्या शतकाच्या अखेरीपासून ते आजपर्यंत अशी कर्ज झालेली मुलं शहरामध्ये मजुरीसाठी ज्या सीझन मध्ये शेती नसती त्या सीझन मध्ये जायला लागली.
हेही तुम्ही बघितलं असेल. दिवाळीनंतर ते शहराकडे येतात आणि होळीच्या वेळेस परत जातात. आणि हळूहळू ते आपल्या बायकांना मजुरी करण्यासाठी बरोबर घेऊन जायला लागले. स्त्री ही त्यांच्यासाठी जमिनीची रिप्लेसमेंट बनली. आधी जमिनीतून उत्पन्न ते काढायचे, आता स्त्रीच्या शरीरातून ते उत्पन्न काढतात. मी माझ्या म्हणण्याचा गैरसमज कोणी करून घेऊ नये. मी स्त्रीनी काम करू नये अशा मताचा नाहीये. माझी पत्नी, माझी मुलगी आणि माझी आई हे सगळे बाहेर जाऊन काम करणारेच होते आहेत आणि राहतील. त्यांना समानताच असावी. पण केवळ उत्पन्नाच्या अधिकार न देता केवळ उत्पन्नाच्या दृष्टीने स्त्रीला जेव्हा वागवण्यात येतं तेव्हा स्त्रीचं शरीर हे शेतीच्या ऐवजी उत्पन्नाचं ठिकाण बनतं. अशा अर्थाचं वाक्य मी वापरलं होतं. तुम्ही जर भटक्या विमुक्तांच्यात जर गेलात आणि खास पारधी समाजामध्ये मी जवळून बघितलंय की स्त्रीला विकण्यात येतं आणि जितकी मुलं जास्त असतील तितकी त्या स्त्रीची किंमत वाढती. कारण त्या व्यवहारामध्ये स्त्री ही जमिनीची रिप्लेसमेंट किंवा अवजारांची रिप्लेसमेंट आणि प्रोडक्शनची साईट बनलेली असते. जे भटके विमुक्त नाहीयेत, जे आदिवासी आहेत आणि जे स्वतःला मध्यमवर्गीय मानतात, अशा मध्यम वर्गातल्या स्त्रीलाही आपल्या शरीराला इकॉनॉमिकली प्रोडक्टिव्ह मार्केटमध्ये स्वीकार असावा अशा रीतीने ठेवावं लागतं. हा अनुभव आपल्या सगळ्यांना आहे. म्हणून स्त्रीचं शरीर हे जमिनीची रिप्लेसमेंट आणि उत्पादनाची साईट म्हणून वापरण्यात यायला लागले असं मी वाक्य वापर. मला वाटते मला जे म्हणायचं होतं ते स्पष्ट झालं असेल. थँक्यू. एक प्रश्न असा आलेला आहे की एकीकडे आपण असं म्हणतो की आंतरजातीय विवाह करायला पाहिजेत. एका तरुण मुलाचा प्रश्न आहे मित्राचा आपल्या की आंतरजातीय विवाह करायला पाहिजे, पण दुसरीकडे तशी सपोर्ट सिस्टीम नाही. तर मग अशा वेळेला आणि त्यातून मग अनेक तरुण मुलं अडचणीत येतात. तर अशा वेळेला काय करायला लागेल म्हणजे आंतरजातीय विवाह करणं. आणि त्यात एक पोट प्रश्न असा आहे की ठरवून आंतरजातीय विवाह करणं हे जात पाहिल्यासारखंच नाही का, असा त्याचाच प्रश्न. हे कशासारखं नाही का? जात बघितल्यासारखं, म्हणजे जात बघूनच आंतरजातीय लग्न. इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. छान आहे प्रश्न. हे बघा, एक साधारणपणे मुघले आझम नावाचा एक सिनेमा होता, तुमच्यातल्या काही जणांनी बघितला असेल. तुम्ही बघितलाय का मुघले आझम? हो, बघितलाय. हो, पाहिलंय. त्याच्यामध्ये एक गाणं होतं, प्यार किया तो डरना क्या. मधुबाला. हा, अच्छा, ते मी विसरलो, पण ते गाणं मला आठवते. ते गाणं देशाला भावलं त्यावेळेस. आणि त्याचा अर्थ होता सायकोलॉजिकली की देशातली लोक असं प्रेम करण्यासाठी तळमळत होते. आणि प्रेम याचा अर्थ प्रेम विवाह करण्यासाठी तळमळत होते आणि म्हणून ते गाणं भावलं होतं. आपण मुद्दामून जात बघून बाहेरच्याच किंवा दुसऱ्याच जातीतल्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न करावं ही सक्ती केवळ जातीतल्याच मुलाशी किंवा मुलीशी लग्न करावं या सक्ती इतकीच वाईट असेल. पण लग्न हे केवळ जात चालवण्यासाठीचं साधन म्हणून असावं अशी जर भूमिका असेल ती त्याही पेक्षा वाईट असेल. म्हणून लग्न करताना जातीचा विचार न करता लग्न मी करेन अशी प्रतिज्ञा मी मुलांच्याकडून करून घेतली. मी लग्न करताना जातीचा विचार न करता लग्नाचा विचार करायला तयार होईल अशा रीतीची प्रतिज्ञा मी मुलांच्याकडून घेतली होती. पण आंबेडकरांनी पण सांगितलंय की एकाच जातीत लग्न करण्याची प्रथा ही जात व्यवस्था टिकून ठेवण्यासाठी
ची सगळ्यात महत्वाची व्यवस्था असते. आणि याचा उगम फार विचित्र रीतीने झालेला आहे. मी त्याचं तुम्हाला भाषेच्या अंगाने थोडस स्पष्टीकरण देतो. आपल्या काळाच्या सुमारे 4.5 ते 5,000 वर्षापूर्वी दक्षिण युरोप आणि मध्य एशिया हिथं संस्कृतच्या आधीची भाषा इंडो इराणियन, त्याच्या आधीची भाषा इंडो युरोपियन, त्याच्या आधीची भाषा अस्तित्वात होती. आणि तिथं बायोलॉजिस्ट, ज्याला पॉप्युलेशन नॉट KNOT गाठ असती, दोरीत बांधलेली गाठ, त्याला नावाचं तत्व वापरतात. असा एक प्रकार घडताना दिसला. आणि तो म्हणजे एकाच कुटुंबात अनेक अपत्य जन्माला असणे. एकाच जॉईंट फॅमिलीमध्ये अनेक मुलं मुली जर असतील तर त्या कुटुंबांना, त्या एक जॉईंट कुटुंब म्हणजे फक्त एक जॉईंट फॅमिली म्हणजे फक्त काका मामा नाही, पण बरेच जण एकाच ठिकाणी स्थिर राहणं त्यांनी पसंत केलं. हे फिरणारे लोक होते. पण जिथं जिथं अशी फॅमिली पॉप्युलेशन नॉट निर्माण झाली तिथं लोक स्थिर झाले. आणि नंतर त्यांनी त्यांची भाषा वापरली आणि फिरणारे जे लोक होते त्यांची भाषा बदलत गेली. अशा रीतीने एक भाषिक समाज, एक फॅमिली, आणि नंतर आपली प्युरिटी, आपली वंश स्वच्छता टिकून ठेवण्यासाठी त्यांनी नियम केला की आपल्याच आपल्याच कुटुंबातल्या एकाचा दुसऱ्याशी विवाह संबंध असावा. जातीचं मूळ हे त्या न फिरण्यामध्ये पूर्वीच्या काळी होतं. आणि नंतर जेव्हा जमिनीची मालकी हा विषय समाजात निर्माण झाला त्यावेळेस जमिनीच्या मालकीला धरून जाती बांधणे, पॉप्युलेशन नॉट्स जाणून बुजून निर्माण करणे हा प्रकार होत गेला. भारतात आता 4100 छोट्या मोठ्या जाती, जमाती, समाज आहेत. आणि हे 4100 जर इतिहासाच्या एखाद्या ग्राफवर आपण जर त्यांना एखाद्या इतिहासाच्या ग्राफवर जर आपण रेखत गेलो तर आपल्याला 4100 विविध खेडी स्थान आपल्याला भेटू शकतात की जिथून या जातींचा उगम झालेला आहे. आणि तिथं जमिनीची मालकी कशी यांच्याकडे हस्तगत होत गेली याचा इतिहासही आपण लिहू शकतो. आता जमिनीची मालकी गेल्या 400-450 वर्षामध्ये आपल्या देशात सरकारकडे गेलेली आहे. इंग्रजांच्या काळात जेव्हा शेरशाह सुरीनी जमिनीचं मापन सुरू केलं तेव्हा एका दृष्टीने जमिनीच्या मालकीचा एक रेफरन्स, एक संदर्भ सरकारपर्यंत गेला होता. आपल्या 7-12च्या उतार्यावर बऱ्याच वेळेला 14व्या-15व्या शतकापासून 7-12च्या उतार्यामध्ये डिटेल्स असतात काही काही ठिकाणी, कारण एक संदर्भ सरकारकडे गेला होता. इंग्रजांच्या काळात जमिनीचा सार्वभौम हक्क सरकारकडे गेला. आपण जेव्हा स्वतंत्र झालो तेव्हा सुद्धा आपण सार्वभौम राष्ट्र असा शब्द वापरला. भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे. तो शब्द जेव्हा आपण वापरतो त्याचा अर्थ भारतातली सर्व भूमी ही राष्ट्राची आहे, ही कल्पना आपण मान्य करून पुढे चालत असतो. आता त्या कल्पनेत या सार्वभौमिकतेतून मागे जाता येत नाही. या सार्वभौमिकेतून म्हणजे सगळ्यांची भूमी ही राज्याची भूमी, या भूमिकेतून आपण परत इतिहासात मागे जाऊ शकणार नाही. पण तरी सुद्धा अशा काळी आपण फॅमिली नॉट्स, सामाजिक बांधलेल्या गाठी, संबंध, लग्नामध्ये एखादा दोरा घेऊन त्याची गाठ बांधणे किंवा 2 जणांचे पदर त्याचे टोक घेऊन गाठ बांधणे, हा जो विधी आहे हा विधी 4500 वर्षापूर्वी निर्माण झालेला विधी आपण आजही पाळतोय. ती गाठ कापायला शिकायला पाहिजे. आपण
जिथं प्रेम वाटेल, जिथं योग्य वाटेल, जिथं वैज्ञानिक दृष्टीने आपल्याला चांगलं वाटेल, जिथं सामाजिक दृष्टीने स्थिर वाटेल, जिथं आपल्याला कॉन्फिडन्स आहे, जिथं जिथं आपल्याला आपलेपणा वाटतो, अशा जागी लग्न संबंध जमवावेत आणि टिकवावेत. त्याची जबाबदारी घ्यावी आणि ती सांभाळावी शेवटपर्यंत. पुढचा एक प्रश्न आहे. आता सीए, एनआरसी आणि एनपीआरचं जे आहे तर त्याबद्दलच्या जो काही सगळा मुद्दा आहे त्याचा राज्याच्या एकूण प्रगतीमध्ये कितपत अडसर होईल आणि कोविड नंतर सरकारची त्याबद्दलची भूमिका बदलू शकते का? जो नागरिकतेचा जो कायदा झाला डिसेंबर 19 मध्ये, त्यात बाहेरच्या देशातल्या नागरिकांना स्वीकारताना मुस्लिमेतर सगळ्या नागरिकांना स्वीकारू आणि मुस्लिमांना आम्ही स्वीकारणार नाही असा जो अभिगम होता तो हिंदू राष्ट्र बांधण्याच्या दृष्टीने होता, हे स्पष्ट. पण हिंदू राष्ट्र त्यांना पाहिजे त्याचं कारण थोडं समजून घ्यायला पाहिजे. आणि ते कारण असं आहे की सगळे हिंदू असतील तर मग हिंदू राष्ट्र आणि हिंदू राष्ट्राच्या नावाने सरकार करणाऱ्या लोकांना कायमचा सपोर्ट मिळत राहील आणि 1000, 2000, 5000 वर्ष यांचंच राज्य सुरू राहील अशी व्यवस्था. म्हणून हिंदू राष्ट्र मागणाऱ्या लोकांना हिंदू म्हणजे कोण, त्यांचं तत्वज्ञान काय, त्यांचे ग्रंथ काय होते, त्या ग्रंथाच्या आत काय होतं, त्यात काय तत्वज्ञान सांगितले याविषयी किंचितही माहिती असती असं मी बघितलेलं नाहीये. तत्पप होतं त्यांना प्रश्न विचारले तर त्या संबंध. त्यांना सत्ता पाहिजे, अनिर्बंध सत्ता आणि सतत कालची सत्ता, कायमची सत्ता त्यांना पाहिजे. आता कोरोनामध्ये आपल्या सगळ्यांना घरात बसवलंय, पण याच्या बरोबर आपल्या शरीराचं तापमान किती आहे हे बघण्याचा अधिकार सरकार मागतंय. आणि तो अधिकार आपण सरकारला जर दिला नाही तर तो गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्याला सजा होऊ शकते असं सरकार सांगतंय. आणि सरकार जेव्हा असं सांगते तेव्हा संपूर्ण जनता जणू काही हे ठीकच चाललेलं आहे अशा रीतीने ते स्वीकारते. हा प्रकार संपूर्ण जगभर चाललाय. आणि सर्वेलन्स पूर्वी फक्त आपल्या शरीराची हालचाल बघण्यासाठी सर्वेलन्स होता, पण आता आपले विचार काय आहेत हे बघण्यासाठी सर्वेलन्स करण्याची टेक्निक्स जगभरच्या सगळ्या सरकारनी निर्माण केले तर ते वापरायला लागले. उदाहरणार्थ, जेव्हा शरीराचं तापमान वाढतं तेव्हा मेंदूमधले काही द्रव्य, बायोकेमिकल्स एका विशिष्ट रीतीने हालत असतात, हालचाल करत असतात. एखादा विचार मला आवडलाय किंवा नाही आवडलाय हे माझ्या बॉडी टेम्परेचर वरून समजू शकतो. त्याच्यामुळे माणसांच्या मनावरचा सर्वेलन्स जेव्हा जगभर सरकारांनी एक स्वीकार्य गोष्ट म्हणून बघायला सुरुवात केली आहे, त्यावेळेस ही हिंदू राष्ट्राची कल्पना बऱ्याच प्रमाणात जुनाट झाली असं म्हणतो मी. जुनाट म्हणजे ते जे मागत होते त्याच्या बऱ्याच पलीकडे जग गेलेलं. डिसेंबर 2019 आणि एप्रिल 2020 हा जो जगाचा प्रवास आहे तो कितीतरी शतकांचा प्रवास आहे आणि याची फार मोठी काळजी करण्याची आपली वेळ आहे. आपल्याला व्यक्तीची अबाधितता, इंडिव्हिज्युअलिटी, इंडिव्हिज्युअल हा शब्द इनडिव्हिजिबल, ज्याचं डिव्हिजन होत नाही, जो डिव्हिजिबल नाहीये तो इंडिव्हिज्युअल, आपली स्वतःची अबाधितता टिकवून ठेवणं जरूर आहे. आपल्या कुटुंबाची अबाधितता आणि प्रायव्हसी टिकवून ठेवणं जरूर आहे आणि सामाजिकरित्या प्रायव्हसीचे हक्क टिकवून ठेवण्याची गरज आहे. आपण डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये नागरिकत्वाच्या हक्कासाठी झगडत होतो, पण आता आपल्याला प्रायव्हसीच्या हक्कासाठी सुद्धा झगडावं लागेल. आणि आपल्याला असं म्हणायला लागेल की नागरिकत्वाचा हक्क हा इसेन्शियली बेसिकली प्रायव्हसीचा हक्क आहे.
आणि त्यासाठी आपल्याला ते मांडण्यासाठी नवीन प्रकारची राजकीय भाषा आपल्याला विकसित करायला लागणार आहे. हे आपल्या पुढे मोठं चॅलेंज आहे. आपल्याला बराच याच्यावर गंभीरपणाने विचार करायला पाहिजे आणि मार्ग काढायला पाहिजे, पण तो काढायलाच पाहिजे. अन्यथा आता जगभर राजकीय क्लास एकत्र आलाय आणि बाकी सगळे ते सोडले तर जगातले बाकी सगळे त्यांचे कैदी होऊन आपापल्या घरात बसले. एक प्रश्न आलाय की आपण महाराष्ट्राला पुरोगामी आहे असं म्हणतो, पण गेल्या 60 वर्षातली पुरोगामी चळवळीची वाटचाल कशी राहिली आहे आणि पुढच्या काळामध्ये ती कशी असणं अपेक्षित आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना इतर काही राज्यांची तुलना केली तर आपल्याला बऱ्यापैकी उत्तर मिळतं. उत्तराखंड राज्यामध्ये चिपको आंदोलन झालं आणि ते फार जबरदस्त चांगलं यशस्वी आंदोलन झालं. त्याच्याबरोबर महाराष्ट्रामधून नर्मदेसाठीचं आंदोलन निर्माण झालं. तर आपण उत्तराखंड आणि महाराष्ट्र पर्यावरणाच्या आंदोलनाच्या पर्यावरणाच्या विचाराच्या बाबतीत आपण त्यांच्या बरोबर आहोत. महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा विरुद्ध आंदोलन निर्माण झालं, पण तसं आंदोलन ओरिसामध्ये निर्माण झालं नाही आणि पंजाबमध्ये निर्माण झालं. त्या बाबतीत आपण इतर राज्यांच्या थोडस पुढं आहोत, पण तमिळनाडूच्या तुलनेने आपण त्या बाबतीत मागं पडतो. कारण तमिळनाडूमध्ये पेरियारचे विचार होते, त्याला स्वातंत्र्यानंतर सुद्धा लोकांनी डोक्यावर उचलून धरलेलं आपण बघतो. आपण कामगार चळवळीच्या बाबतीत फार चांगल्या रीतीने ऑर्गनाइज झालो होतो. कोल्हापूर पासून ते नाशिक पर्यंत, मुंबई पासून ते नागपूर पर्यंत कामगार चळवळ जबरदस्त महाराष्ट्रात वाढली, घुमली, राहिली आणि त्यातनं अनेक नेते आणि नव्या मराठी कामगार चळवळीचं मराठी निर्माण झालं. आज जे आपले शाहीर लोक संभाजी भगत ज्या प्रकारे कवनं करतायत, ती कामगार चळवळीतली कवनं आहेत असं मी मानतो. त्या प्रमाणात उत्तर प्रदेशमध्ये कामगार चळवळ झाली नाही, पण कलकत्त्यामध्ये त्याही पेक्षा चांगली कामगार चळवळ चालली, आपल्याला स्वीकार करायला लागेल. शिक्षण क्षेत्रामध्ये सगळ्यांना शिक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्राने प्रचंड घाम गाळला आणि त्याचे परिणामही फार चांगले आले. पण तुलनेने आपण जर बघितलं तर गुजरातमध्ये ते झालं नाही, पण केरळमध्ये महाराष्ट्रापेक्षा जास्त चांगलं झालं. पण केरळमध्ये पर्यावरण चळवळ तितकीच चांगली चालली का? केरळमध्ये कामगारांची चळवळ तितकीच चांगली चालली का? किंवा उत्तराखंडमध्ये शिक्षण, पर्यावरण, कामगारांची चळवळ, स्त्रियांची चळवळ या सगळ्या एकाच वेळेस चालल्या का? याची जर उत्तरं बघितली तर आपल्या ध्यानात येईल की महाराष्ट्रात अनेक फ्रंट्सवर प्रोग्रेसिव्ह विचार वाढत राहिला. एखाद्या विशिष्ट म्हणजे फक्त गे राईट्सवर किंवा फक्त स्त्री मुक्तीवर किंवा व्यसन मुक्तीवर, अँटी ड्रग्ज किंवा काही कानूनी सल्ला, लिगल एड, फक्त एकाच अंगाने अनेक अंगाने सर्वव्यापी प्रगतीशील विचार महाराष्ट्रात वाढत राहिला. काही वेळेला तो मंद वाटतो, पण काही वेळेला प्रज्वलित अशी ती ज्योत दिसती. तरी सुद्धा महाराष्ट्र हे प्रगतीशील विचाराचं राज्य आहे. हे महाराष्ट्रातल्या प्रतिगामी विचाराच्या लोकांनी पण स्वीकारलेलं हे महाराष्ट्राचं वर्णन. म्हणजे महाराष्ट्र हा फक्त दगडांचा आणि काट्याचा प्रदेश नाहीये, महाराष्ट्र हा विचारकांचा प्रदेश. आणि म्हणूनच जेव्हा प्रतिगामी ताकदीनं पुरोगामी ताकदीवर हल्ले करायचे होते, तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातले 2 मोठे विचारवंत निवडले आणि त्यांना मारले, दाभोळकर आणि पानसरे. यातच महाराष्ट्राच्या पुरोगामी असण्याची आपल्याला पावती मिळाली. ओके. एक प्रश्न असा आलेला आहे की
कर्नाटक सारखं राज्य केवळ भाषेच्या आधारावरती महाराष्ट्राचा द्वेष करतंय का? आणि आता सीमा प्रश्नाच्या संदर्भामध्ये केवळ द्वेष करून महाराष्ट्राला त्रास देतंय का? असं असतं, एक पॉप्युलर नॅरेटिव्ह असतं. आपलं महाराष्ट्र जेव्हा राज्य बनत होतं त्यावेळेस पॉप्युलर नॅरेटिव्ह बनवणारे महाराष्ट्रात फार प्रतिभाशाली लोक होते. आचार्य अत्रे पण होते. आणि ते म्हणजे मार्मिक जे होतं ठाकरेंचं त्याच्यापेक्षा जास्त 10 पटीने नॅरेटिव्ह बांधणारे फार चांगले होते. मी कर्नाटक मध्ये गेली काही वर्ष उत्तर कर्नाटकामध्ये काम करतोय. भाड्याच्या घरात राहतोय, कायमचा स्थिर झालेलं नाहीये. आणि माझ्या असं लक्षात आलं की उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्र यांचं इतकं अतूट नातं आहे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत की त्यांच्यात एकमेकाविषयी द्वेष करायला फारसा वाव नाहीये. मी तुम्हाला काही उदाहरणं देतो. आपले भीमसेन जोशी हे मराठीचे चांगले गायक मानता की नाही? ते धारवाडचे होते. त्या भीमसेननी कधी मी धारवाडचा आहे किंवा महाराष्ट्राचा किंवा कर्नाटकचा असं म्हटलं नव्हतं. कितीतरी लेखक चांगले चांगले, जी ए कुलकर्णी नावाचे एक मराठीचे चांगले कथाकार होते, एवढं तर तुम्ही स्वीकाराल. ते धारवाडमध्ये राहत होते. आम्ही त्यांच्या शेजारी कोण कोण राहत होते त्यांना विचारलं की जी ए कुलकर्णी महाराष्ट्रातले होते तर तुम्हाला त्यांचा द्वेष वाटायचा का, राग यायचा का? ते म्हणाले नाही, आम्हाला फार चांगलं वाटायचं की एवढा मोठा लेखक. मला असं वाटतंय की आपण जेव्हा आपण म्हणजे कर्नाटक मधून मी बोलतोय, आता मी कर्नाटकमध्ये, तर कर्नाटकच्या अंगाने मी बोलतोय. कर्नाटकला जर असं वाटलं की महाराष्ट्राचा द्वेष करावा तर याचा अर्थ कर्नाटक त्यांच्याकडे असलेली मोठी शिकवणूक म्हणजे बसवेश्वराची शिकवणूक, अक्क महादेवीची शिकवणूक विसरून गेले. कर्नाटकमध्ये माधवाचार्य, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य पण झाले, पण बसवेश्वर, अक्क महादेवी अशीही झाली. तर बसवेश्वरांनी कर्नाटकला जी शिकवणूक दिली ती शिकवणूक पुढे नेण्यासाठी कलबुर्गी सारख्या माणसाने आपले प्राण दिले. गांधींनी जसा आपला प्राण देशासाठी दिला आपण म्हणतो, त्याच गोडसेनी या कलबुर्गींना मारले. गोडसे प्रवृत्तीच्या माणसांनी कलबुर्गीला मारले. तर जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींच्या संबंधी आपण दुसऱ्याचा द्वेष करतो तेव्हा आपल्यातलं मोठेपण आपण घालून बसल्याचा कपाळकरंटेपणा करत असतो असं मी मानतो. महाराष्ट्राला कर्नाटकाविषयी द्वेष नाहीये आणि असू नये, कर्नाटकाला महाराष्ट्राविषयी द्वेष असू नये आणि नाहीये असं मी म्हणतो. कारण महाराष्ट्राला जर मोठं व्हायचं असेल तर महाराष्ट्रातल्या मोठेपणाच्या परंपरा आपल्याला पुढे न्यायला पाहिजेत, न की द्वेषाच्या, मत्सराच्या, कंटेम्पच्या, स्कॉर्नच्या, तुच्छतेच्या. आणि महाराष्ट्रात अशा मोठेपणाच्या परंपरा फार झालेल्या आहेत. हितासाठी ते लिहू शकले असते किंवा फक्त दलितांच्या हितासाठी लिहू शकले असते. त्यांनी सगळ्यांचा विचार केला आणि ह्यातच त्यांचं मोठेपण आहे आणि त्यांच्या मोठेपणात महाराष्ट्राचं मोठेपण. ते मोठेपण आपण विसरता कामा नये. महाराष्ट्रात द्वेष करणारा राज्य असूच शकत नाही. महाराष्ट्र हे प्रेम करणारं साने गुरुजींचं राज्य आहे महाराष्ट्र, आणि म्हणून महाराष्ट्र माझं आहे. आपल्याकडे शेवटची 8 मिनिटं आहेत. खूप प्रश्न आहेत पण मी एक महत्वाचा प्रश्न घेतो की राजकीय दृष्ट्या सक्षम होण्यासाठी पुरोगामी चळवळीनं काय प्रयत्न केले पाहिजेत? युनिटी, एकता. तुझे, माझे, त्याचे, तिचे झेंडे, बॅनर्स सोडून देण्याची तयारी, एका मंचावर येण्याची तयारी. छोटे छोटे झगडे, पूर्वीच्या काळी अमुक जणांनी अमुक म्हटलं होतं त्याच्यावरूनची भांडणं विसरून जाण्याची क्षमता. आजच्या दिवशी हा विचार फार महत्वाचा आहे. कारण महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये किती प्रकारच्या पार्टीज होत्या. प्रत्येक कम्युनिस्ट होते, प्रजा समाजवादी होते, सोशलिस्ट होते, प्रत्येक जण त्यात होते. आपण जर एकत्र येऊ शकलो, आपण जर युनायटेड असलो
तर आपण संपूर्ण देशावर फार चांगल्या रीतीने प्रभाव पाडू शकू. आपण या देशात नवा रेनेसन्स आणू शकू, नवी पहाट आपण आणू शकू. आणि ही गोष्ट फार अवघड नाहीये. मी सेवादल जेव्हा काम सुरुवात केली, पहिल्या 2 आठवड्यातच मी विनंती केली होती काही आपल्या मित्रांना की तुमच्या गावामध्ये कोणकोणत्या प्रगतीशील संस्था आहेत त्यांची नावं पाठवा. त्या सगळ्यांना मी इन्व्हाइट करायची माझी इच्छा आहे. आपण सगळे बसूया आणि एकत्र विचार करूया की आपल्या सगळ्यांसाठी आपण सगळेजण काय करू शकू. सगळ्यांसाठी सगळेजण सगळे मिळून जर विचार करायला लागले तर आपण सगळी जण पुढे जाऊ शकून सगळ्यांच्यावर इम्पॅक्ट करू शकू. तोपर्यंत नाही. कॅरिस्मॅटिक लीडर, स्ट्रॉंग लीडर, शक्तिशाली, प्रभावशाली, फार तेजस्वी बोलणारा, फार तेजस्वी दिसणारा लीडर हा शेवटी हिटलर बनत असतो. आणि त्यापासून महाराष्ट्राने सावध शिकायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये व्यक्तिपूजा हा एक आंधळा दुर्गुण आहे. तो आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून कमी करायला पाहिजे. आज महाराष्ट्राचा महाराष्ट्र दिन आहे, तर त्या निमित्तानं सेवा दलातल्या कार्यकर्त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? पुढील वाटचालीसाठी तुम्ही काय संदेश द्याल? मी त्यांना साने गुरुजींनी सांगितलेला फार मोठा शब्द अत्यंत नम्रपणे उच्चारा, आणि तो शब्द आहे प्रेम. महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा धर्म प्रेम आहे, आणि प्रेमामध्ये शौर्य असतं, क्रौर्यामध्ये नसतं. प्रेम हा संदेश कोरोनाच्या काळातही फार महत्वाचा आहे, कारण सोशल डिस्टन्सिंग आपल्यावर लादलं जातं. प्रेम जात मोडण्यासाठीचा सुद्धा मोठा शब्द आहे. जात मोडण्यासाठी, राष्ट्र बनवण्यासाठी, आपला महाराष्ट्र मोठा करण्यासाठी प्रेम हा एक शब्द मी सगळ्यांना पुन्हा एकदा अत्यंत नम्रपणाने म्हणायला विनंती करीन. एवढंच मी सांगू शकतो. माझ्याकडे संदेश देण्यासारखा मी मोठा माणूस नाहीये, हे विनम्रपणे मी सांगू शकतो. थँक्यू. आलं की ISS चा जो प्रोपोगंडा करण्याचा आणि ब्रेन वॉश केलं जातं तरुणांचं, तर याच्यावरती काय उपाय करता येईल? व्हॉट्सअपवर व्हॉट्सअप उपाय नाहीये, प्रोपोगंडावर प्रोपोगंडा उपाय नाहीये, व्हायलन्स हिंसेवर हिंसा उपाय नाहीये, क्रौर्यावर क्रौर्य उपाय नाही. हिंसेवर जो उपाय आहे तो आपल्यातली लोभी वृत्ती कमी करणं, ग्रीड कमी करणं. प्रोपोगंडाला जर तोंड द्यायचं असेल तर निष्ठेने स्वतःचं काम करणं हा त्याच्यावरचा उपाय. तर प्रोपोगंडा आपोआप कमी होतो. मी माझ्या डोळ्यासमोर 2-3 उदाहरणं येतात, मी पटकन सांगतो. येशू ख्रिस्त जेव्हा त्याच्या काळात काम करत होता, त्याच्या विरुद्ध फार मोठा प्रोपोगंडा झाला होता, पण त्यांनी त्याचं काम निष्ठेने सुरू ठेवलं होतं, आणि शेवटी लोकांना त्याचं काम काय ते समजलं, ते जगभर पसरलं. गांधींच्या विरुद्ध असा प्रोपोगंडा होत असायचा, आणि त्यांनी त्यांचं काम सुरू ठेवलं होतं. आपलं काम, प्रेमाचं काम, समाजाला एकत्र आणण्याचं काम, सेवा करण्याचं काम जर सुरू ठेवलं तर प्रोपोगंडा आपलं काही वाकडं करू शकत नाही. कारण सायकोलॉजी असं सांगते की द्वेषाचा, रागाचा मूड मानवी मेंदू फार काळपर्यंत सहन करू शकत नाही. आणि म्हणून जेव्हा जेव्हा द्वेष वाढवणाऱ्या राजवटी जगामध्ये आल्या, त्यांची अखेर, त्यांचा अंत फार लवकरात लवकर होऊन गेलेला आहे. फार काळ चाललेले द्वेष वाढवणारी अशी राजवट कुठल्याही जगाच्या इतिहासात दिसत नाही, कारण मानवी मेंदूशी त्याचा संबंध आहे. आपलं काम निष्ठेने, प्रेमाने, शांतीने जर सुरू ठेवलं तर कितीही द्वेषाचा प्रोपोगंडा असेल तर तो आपोआप कळून पडतो. याच्यावर ठाम विश्वास ठेवायला पाहिजे, कारण इतिहासात याचीच फक्त उदाहरणे, त्याच्याखेरीज दुसरी उदाहरणं नाहीयेत. कुठल्याही देशाचा, जगातल्या कुठल्याही समाजाचा इतिहास तुम्ही बघितला तर फक्त हे आणि हेच दिसून येते. गुरु नानक असो, बसवेश्वर असो, गांधी असो, ख्रिस्त असो, कुणीही असो. हे सेशन चालू व्हावं असं वाटतंच, पण मी आता प्रशांतकडे जातो. प्रशांत सगळ्यांचे आभार मानेल. वेळ कमी आपल्याकडे, 1 मिनिट राहिलाय. प्रशांत.
नमस्कार. मी प्रशांत. हा. राष्ट्र सेवा दल आणि अनुभव शिक्षा केंद्र यांच्या वतीने जे आज झूम क्लाउड मीटिंग आपण जे वेबिनार करतोय त्याचं आजचं तुमचं सेशन फारच अप्रतिम झालं सर. अनेक जणांच्या शंका त्याच्यातून तुम्ही दूर केल्या. तर आजच्या या व्याख्यानाच्या निमित्ताने राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष माननीय गणेश देवी सर इथं उपस्थित झाले आणि त्यांचा वेळ आम्हाला दिला. खरं तर ते आता कर्नाटकमध्ये आहे आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमामुळे आम्ही त्यांना घरात बसून बघू शकतोय. तर याचा एक आनंद होतोय सर की तुम्ही अनेक शंकांचं आज निरसन केलं आणि तसंच हे फेसबुक लाईव्ह सुद्धा आपण हे केलेलं आहे आज. त्यामुळे अनेक जण ज्यांना लिंक गेली नाही ते फेसबुकवर सुद्धा पाहू शकत आहेत. अनेक प्रश्न तिथं आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला प्रश्न इथं घेता आले नाही कारण वेळेची मर्यादा आहे. परंतु हे जे काही आपण हातात घेतलंय कोरोनामुळे आपण बांधून न राहता एक वेगळं त्या निमित्ताने आपल्याला हत्यार सापडले आणि त्याचा राष्ट्र सेवा दलाची जी टीम आहे, संजय आहे, श्रीकांत, विठ्ठल सर आहे, प्रकेश ठाकूर आहे, अमोल आहे आपला, हे सगळेजण याचा चांगला उपयोग करून घेत आहेत आणि आपली सिनियर मंडळी त्यांना सहकार्य करत आहे त्याचं, त्यामुळे हे शक्य होत आहे. या निमित्तानं राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते चांगला संदेश घेऊन जातील. आज खरं तर कामगार दिन आहे, ज्यांच्या कष्टातून खरं तर सगळं जग उभं आहे. त्यांचं आणि सेवा दल हे श्रम प्रतिष्ठा मानतं, कष्टकऱ्यांसाठी काम करतं. तर हा आपण संदेश आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सगळेजण घेऊन जाऊ. आज गणेश देवी सर इथं उपस्थित राहिले, त्यांचं मी खरोखर मनापासून ते खरंच आपल्या घरातलेच आहे, आभार मानणार नाही, मी आनंद व्यक्त करतो. आणि जे नवीन कार्यकर्ते राष्ट्र सेवा दल नव्याने ऐकत आहेत फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपच्या निमित्ताने, त्या सगळ्यांना विनंती करतो की राष्ट्र सेवा दल ही सामाजिक काम करणारी, समाजवाद मानणारी, लोकशाही मानणारी, संविधानाला मानणारी संघटना आहे. त्यांनी सगळ्यांनी या सेवा दल संघटनेचा पॉझिटिव्हली विचार करावा आणि नीट समजून घ्यावं काय आहे राष्ट्र सेवा दल आणि सामील व्हावं सेवा दलाच्या जो काही सामाजिक समतेचा लढा आहे त्याच्यामध्ये. आपण